सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। हरि ओम। असाच प्रसंग आला होता गोकुळामध्ये। तर ज्या वेळेला श्रीकृष्ण बाळकृष्ण सगळ्यांच्याकडे जाऊन गंमत जम्मत करत होते, धूम उडवून देत होते, तर म्हटलं की अगं ते लोणी वगैरे जे असतं ना ते तू अंधाऱ्या खोलीमध्ये ठेवत जा, म्हणजे मग त्यांना सापडणारच नाही. तर ते म्हटलं की ते पण करून बघितलं, पण तो बाळकृष्ण म्हणे जिथं जातो ना त्याच्या अंगाचाच प्रकाश इतका पडतो की त्याला ते दिसून जातं. तर इथे आता आपलं जरी कोणाचं नाव जरी प्रकाश असलं तरी पण असं लाईट गेल्यानंतर काही प्रकाश वगैरे पडणार नाही असं. तर आपण सकाळी 7वा स्कंध पूर्ण केला होता आणि आपल्याला 8व्या स्कंधामध्ये आता प्रवेश करायचा आहे. 8व्या स्कंधाचा विचार आहे मन्वंतर. मन्वंतर म्हणजे एका मनुचा कार्यकाल. ह्या कार्यकालामध्ये कितीतरी हजार वर्ष येतात. तुम्हाला मी अगोदर एक हिशोब सांगितला, आता आणखीन एकदा पाहिजे तर सांगते. 4,32,000 एक कलियुग, त्याच्या दुप्पट द्वापरयुग म्हणजे 8,64,000, त्याच्या दुप्पट त्रेतायुग म्हणजे किती झाले ते 12,96,000 आणि त्याच्या दुप्पट झालं तुमचं सत्ययुग. तर असं ह्या चारांना मिळून म्हणतात एक महायुग. असे एक दिवस ब्रह्मदेवांचा आणि अशी एक रात्र म्हणजे 2 महायुगांचा दिवस रात्र. आणि असं 100 वर्षांचं त्यांचं आयुष्य. त्यांच्या आयुष्याच्या काळात त्याला जे परार्ध म्हणतात. आपण जे म्हणतो ना संकल्पाच्या वेळेला प्रथम द्वितीय परार्धे म्हणतो ना, द्वितीय म्हणजे दुसरा अर्धा चालू आहे सध्या. तर त्याला 14 मनू होतात या काळामध्ये. तर ते तुम्ही 14 मध्ये भागून घेऊ शकता. ते तेवढा मनूचा काळ असतो. त्या काळात काय काय झालं तर ते इथे सांगतात. तर ह्यामध्ये विशेष करून आपण गेल्या वेळेला जसं बघितलं, अगोदर आपण धर्म अर्थ काम मोक्षाचे बघितल्या 4 गोष्टी. त्यानंतर आपण दैवी वासना आणि आसुरी वासना आणि मानवी वासना ह्यांच्या बघितल्या 3ही गोष्टी. आता ह्यावेळेला मानवधर्म आणि सद्धर्म असं, जसं सकाळी आपण सामान्य धर्म, विशेष धर्म, आपद्धर्म याच्याबद्दल बघितलं. तर आता इथे हे दोन्ही धर्मांचं विश्लेषण केलेलं आहे. तर यामध्ये ज्या 2 गोष्टी सांगितल्या विशेष करून समुद्रमंथन आणि वामन अवतार ह्या गोष्टी याच्यामध्ये येणार आहेत. तर त्या अगोदर गजेंद्र मुक्ती प्रसंग इथे येतो. तर गजेंद्र मुक्ती प्रसंगामध्ये पण नामाचं महत्त्व आहे. जसं की आपण अगोदरही बघितलं होतं, अजामेळाच्या प्रसंगामध्ये पाहिलं होतं. तर इथे म्हणतात एक सुंदर पद आहे, त्याच्यामध्ये म्हणतात जो नाम का प्रताप है तुम्हें याद हो कि न याद हो, गजराज पर विपदा पड़ी मन में जपायो हरि 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 हरि, ग्रह मार के मुक्ति करी तुम्हें याद हो कि न याद हो, जो नाम का प्रताप है. तर त्या नामामधलं
विशेष सामर्थ्य असं खुद्द भगवंतालाही कदाचित माहिती नसेल, पण ते आहे. आणि त्याबद्दल आपण महत्त्व पण बघितलं. नामायण कसं आहे रामचरितमानसमध्ये तेही पाहिलं. तर आता इथे गजेंद्र मोक्षाचा जो प्रसंग येतो तो त्याबद्दल सांगतात. आसीत गिरीवरो राजन त्रिकूट इति विश्रुतः. त्रिकूट नावाचा एक मोठा पर्वत आहे जो क्षीरसागराच्या मध्ये आहे. क्षीरसागराने वेढलेला असा त्रिकूट नावाचा पर्वत आहे. तर त्या पर्वतावर खूप मोठं जंगल, मोठे मोठे सरोवर असल्यामुळे खूप झाडं भरपूर, तर सगळे प्राणी होते. त्यामध्येच एक हत्तींचा मोठा कळप राहत होता. आणि त्या हत्तींच्या कळपाचा जो प्रमुख होता त्याचं नाव होतं गजेंद्र. गज म्हणजे हत्ती, गजेंद्र म्हणजे त्या हत्तींचा राजा. तो महाबलाढ्य होता. सगळे कळपामधले त्याचे आज्ञाकारी होते. त्याच्या भरपूर हत्तीणी होत्या आणि त्यांचे भरपूर पिल्लं होते. तर गरमीचे दिवस होते. एक दिवशी ते फिरत होते असेच, तर त्यांना तेवढ्यात एक सरोवर दिसलं. सगळ्यांना तहान लागलीच होती. मग ते सगळे ते सरोवरामध्ये डुंबण्यासाठी, जलक्रीडा करण्यासाठी, पाणी पिण्यासाठी गेले. त्यांनी भरपूर पाणी प्यायलं, त्यांनी जलविहार केला. आणि अचानक त्या मोठ्या सरोवरामध्ये, खोल सरोवरामध्ये राहणाऱ्या एका महामगरमच्छाने त्या हत्तीचा पाय जो आहे तो आपल्या ह्याच्यामध्ये जबड्यामध्ये पकडला. तुम्ही बघितलं का मग मगरमच्छ त्या प्राणी संग्रहालयामध्ये वगैरे असते बघा. तर तिचं शक्ती पाण्यामध्ये खूप असते. तिने तो पाय पकडला तर ताबडतोब याला कळलं. तर ह्याने तो झटकून पाय ओढण्याचा प्रयत्न केला, सोडवण्याचा प्रयत्न केला, त्याला ढकलून, असं त्या मगरमच्छला ढकलून, पण ते काही त्याला जमलं नाही. बाकीचे जे हत्ती आहेत त्या बाकीच्या हत्तींनी पण प्रयत्न केला ह्याला ओढून काढण्याचा. एकमेकांच्या शेपटीला धरून असं म्हणतात की रस्सीखेच करतात तसं त्याला ओढण्याचं सगळ्यांच्या बळाने, पण काही झालं नाही. त्या हत्तींनी तर काय करणार, त्या तर सगळ्या दुर्बल, म्हणजे जरी आहेत तसं सबल पण तरी, पण इथे काहीच जमलं नाही. तर त्यांनी काय शेवटी विचार केला, न माम इमे ज्ञातय आतुरम गजाहा कुतक करिण्य प्रभवंती मोचितुम. मला कोणीही सोडू शकत नाहीत, माझे सहकारी येते. ग्राहेण पाशेन विधातु रावृतोप्यहम च तम यामी परंपरायणम. आता त्या परमेश्वरालाच मी शरण जातो. समाप्ता मम युक्तयः. आता माझ्या हातात काही नाही. माझ्या ज्या युक्ती होत्या स्वतःच्या, बुद्धिर्विकुंठिता नाथ समाप्ता मम युक्तयः. नान्यत शरणं पश्यामी त्वमेव शरणं मम. माझं आता डोकं चालत नाही की कसं सुटावं ह्याच्यातून. हा आता मोठा जीवावरचा प्रश्न आला. तो मगर खेचतोय, नाक कान डुबन लागे, कृष्ण को पुकारे. खूप सुंदर पद आहे सूरदासांचं. हे गोविंद हे गोपाल हे गोविंद हे गोपाल हे गोविंद राखो शरण अब तो जीवन हारे. हे गोविंद. नीर पिबन गयो. पाणी पिण्यासाठी मी तिकडे गेलो. आता बघा ही आपली गोष्ट आहे. आपण गजेंद्र आहोत आणि जशा त्या गोवळणी जातात पाणवठ्यावर, म्हणजेच आपली इंद्रिय जातात त्या इंद्रियांचे भोग घेण्यासाठी, तर तसाच हा हत्ती पण पाणी पिण्यासाठी, पाण्यात खेळण्यासाठी, म्हणजे इंद्रियांनी विषयांमध्ये खेळण्यासाठी गेलेला होता. तर तेव्हा त्याच्यामधली जो धोका आहे मोठा तो मगरमच्छ आहे, मृत्यूचा धोका. कारण ह्या विषयांच्या भोगाने आपला शक्तीचा ऱ्हास होत असतो. तर ह्याप्रमाणे इथे समाप्त ममयुक्त आहे म्हटलं. तर मग त्यांनी प्रार्थना केली मग देवाची. कशी त्याला आठवली, हत्ती असून प्रार्थना कशी आठवली, त्याचं उत्तर नंतर आहे, प्रश्न आणि उत्तर. तर तो म्हटला, ओम नमो भगवते तस्मै यतये दच्चिदात्मकं पुरुषायादिबीजाय परेशाय धीमहि यस्मिन्निदं यदश्चेदं येनेदं यैदं स्वयं यस्मात् परस्माच्च परस्तं प्रपद्ये स्वयंभुवम्. मोठी तात्विक आणि वेदांतिक अशी प्रार्थना आहे. तो म्हटलं की जो हे सगळं बनला आहे, ज्याच्यासाठी बनला आहे, ज्याच्याद्वारे बनला आहे, ज्याच्यामध्ये बनला आहे, म्हणजे सगळं संपूर्ण त्याच्यात विभक्ती आल्या बघा. तर त्या हरीला सर्वश्रेष्ठ, सगळ्याच्या पलीकडच्या अशा हरीला मी शरण आहे, असं तो म्हणतो. तर होतं काय
त्याने कृष्ण कृष्ण महाबाहो तर म्हटलं, द्वारकामे शब्द गयो शोर भयो भारे, शंख चक्र गदा पद्म गरुडले सिधारे. भगवान ताबडतोब शंखचक्र गदा पद्म गरुडावर बसून इकडे यायला निघाले. पण ह्या गजाने इतके आतुरतेने त्यांना बोलवलं होतं. भगवंताला वाटलं आता वास्तविक गरुडाचा वेग जो आहे तो सगळ्यात जास्त आहे, ध्वनीच्या वेगापेक्षाही जास्त आहे वेग. पण भगवंतांना वाटतं हा फारच मंद चालला आहे. तर म्हणून भगवंतांनी गरुडाला तिथेच सोडलं आणि ते स्वतः मनाच्या वेगाने इकडं निघून आले. आणि मग त्यांनी आल्यानंतर अगोदर त्या मगरमच्छाला मोक्ष दिला आणि नंतर मग गजेंद्राला मोक्ष दिला. गजेंद्राला तोपर्यंत समज आली होती आणि तो म्हणत होता की मी जरी मला ह्या मगरमच्छापासून वाचवण्यासाठी बोलवलं असलं तरी पण मला ह्या पूर्ण भवसंसारातूनच तुम्ही वाचवा, मला पूर्ण हा भवसागरच पार करून द्या, मोक्षच द्या मला. तर त्याप्रमाणे भगवंताने त्याला मोक्ष दिला. तर ही गजेंद्राची गोष्ट ऐकून साहजिकच विचारलं की हत्ती असून त्याला एवढं कसं भक्ती सुचली, स्तुती आठवली. तर म्हटलं की हा मगर जो होता तो हू नावाचा गंधर्व होता. गंधर्वामध्ये बघा हा आणि हू असे 2 गंधर्व आहेत, हे त्यांचे नाव आहेत. आणि आपण पण सगळे हा हूच करत असतो. काही गंभीर वगैरे आपल्याला व्हायला नको असतं ना, हसायला खेळायला मात्र पाहिजे. बघ बाहेर गेलं की लगेच छान अगदी हसरा चेहरा, आणि इथं ह्याला बसलं की नुसता लांबट चेहरा, असं एरंडेल तेल घेतल्यासारखा असं नको. तर इथे पण तेवढाच आनंदाने प्रसन्न मुखाने आणि खूप हसत खेळत असं डोकं आपलं बुद्धी उघडी ठेवून ते सगळे शब्द आत घेऊन समजावून आणि नंतर काय असतील तर प्रश्न शंका विचारून अशा प्रकारे हे अगदी ॲप्लिकेबल, पण दिस इज अप्लाइड सायन्स असं समजून आपण केलं पाहिजे. तर तो हू नावाचा गंधर्व होता. तर मग तो काय पूर्वी त्याला काही शाप वगैरे मिळाला होता उद्धट वगैरे झाल्यामुळे, तर त्याला मग हा उशाप मिळाला होता. त्याप्रमाणे झालं, भगवंताच्या स्पर्शाने त्याचा उद्धार होऊन गेला. आणि नंतर हा जो राजा होता, एक इंद्रद्युम्न नावाचा राजा होता, तर त्याची गोष्ट सांगतात की तो पण खूप भक्तिमान होता आणि काही कारणाने त्याला पण असाच शाप मिळाला होता की तू गजेंद्र होशील. जेव्हा आपण स्तब्ध होऊन जातो म्हणजे अभिमानी होतो, म्हणजे असंवेदनशील होतो, कोणी आले तरी मला काही फरक नाही असं वगैरे. तर त्यावेळेला असं नाही, आपली परिस्थिती, आजूबाजूची परिस्थिती, त्या बाबतीत आपण संवेदनशील राहिलं पाहिजे, पाहत राहिलं पाहिजे की कुठे मी काय करू शकते, काही मदत करू शकते का, कमीत कमी प्रार्थना करू शकते का, त्यांच्यासाठी सद्भावना देऊ शकते का. तर मग हे झाल्यानंतर तर भगवान पुढे सांगतात, ये मां स्तुवन्त्य नेनांग प्रतिबुद्ध निशात्ये तेषां प्राणात्ये चाहम ददामी विमलां मतिम. बघा भगवंताचे हे आश्वासन आपल्याला म्हणतात की जे कोणी जीवाभावाने मला चाहतात, माझी भक्ती करतात, तर त्यांच्या प्राणांत समयी मी त्यांना शुद्ध बुद्धी देतो आणि त्यांचं सगळं कन्फ्युजन काय असेल ते दूर करतो, त्यांना ज्ञान देऊन त्यांना आपल्या स्वरूपामध्ये स्थित करतो. अंते नारायण स्मृतीही. तर हे आपल्या जीवनाचं ध्येय पाहिजे. आपलं जीवन असं असावं की शेवटी आपल्याला भगवंताची आठवण झाली पाहिजे. आणि आवर डेथ शुड बिकम अ चिअरफुल फेअरवेल. आनंददायक निरोप समारंभ तो झाला पाहिजे. आपलं मरण म्हणजे खेचाखेची, ओढाताणी, घर आणि खूप हे नको व्हायला. हां, म्हणजे आपण तयार असलं पाहिजे कधी पण जायला. तेव्हा मी तृप्त आहे, मी संतुष्ट आहे, तुला हवे तेव्हा सांग, आपण निघू. आणि जाणार कुठे आहो आपण? एकच भगवंत सर्व व्यापक आहे, आपण त्याच्याचमध्ये जाणार आहोत, त्याच्या खांद्यातून, त्याच्या मांडीवर जाणार आहोत, त्याच्या कुशीतून त्याच्या इकडे जाणार आहोत. तर हा विश्वास पाहिजे. आता हे झालं त्याच्यानंतर मग पुढे याच 5व्या मन्वंतरामध्ये भगवान अजित नावाचा एक अवतार होतो. कृपया सगळ्यांनी फोन बंद करा, इथे आणले नाही तरी फार चांगलं होईल. आणि आणले असतील तर काही बंद, फ्लाईट मोडवर, सायलेंट, म्यूट किंवा मिनिमम व्हॉल्यूम, यापैकी काही मी तुम्हाला 5 ऑप्शन दिले, पाहिजे ते करून ठेवा.
तर कारण खूप वाईट आहे हे असं ज्यामध्ये लिंक जाते सगळ्यांचंच आहे तिथे खूप म्हणजे पापच आहे ते खरं म्हणजे. तर आपण काळजी घेतली पाहिजे असं आपल्याकडून होणार नाही. अजित नावाचा भगवंताचा अवतार आहे. आता हा जो होता तो हरी अवतार होता. गजेंद्र मोक्ष ज्यांनी केला त्याला हरी अवतार असं म्हणतात. आता अजित अवतार मागे पण एकदा अजित अवतारांची म्हणजे नाम आलं होतं. धन्यवाद. ओम सूर्यनारायणाय नमः. तर ह्या एक दिवशी काय झालं, देव सगळे बसले होते. तर नारद ऋषी दुर्वास ऋषी आले तिथे. दुर्वास ऋषींनी त्या इंद्राला एक माळा दिली चांगली, आपला प्रसाद म्हणून एक चांगली माळा दिली. तर इंद्र होता आपल्या गुर्मीमध्ये, तर ती माळा त्यांनी घेऊन अशी व्यवस्थित त्याला आदर देऊन करायला पाहिजे. तर त्यांनी ती आपला जो ऐरावत हत्ती आहे त्याच्यावर फेकून दिली. ऐरावत हत्तीला काय महत्त्व त्या माळेचं. ऐरावत हत्तीने ती माळा घेतली, पायाखाली चिरडून टाकली. तर दुर्वास ऋषींनी हे बघितलं, त्यामुळे ते म्हटलं की तुला ऋषीमुनींच्या प्रसादाची पण किंमत नाही ठेवता येत, तर तू हे होशील, तुमचं सगळ्यांचं बलहीन होऊन जाईल आणि तुमचा असुरांकडून पराभव होईल. त्याप्रमाणे झालं लगेच. त्याप्रमाणे झाल्यानंतर यांचं सगळं स्थान वगैरे गेलं, सत्ता गेली. तर मग ते सगळे देवाला शरण आले, नारायण भगवानांना शरण आले की झाली खरी आमची चूक, आता आम्ही तुम्हाला शरण आहोत, आता काय ते सांगा तुम्ही. हे देवांचं एक चांगलं आहे की ते नेहमी संकटात पण त्यांची आठवण काढतात. पण असं सांगितलं की डोंट टेल गॉड हाऊ बिग प्रॉब्लेम इज, टेल द प्रॉब्लेम हाऊ बिग गॉड इज. आणि नेव्हर मेक हिम द लास्ट रिझॉर्ट, मेक हिम द फर्स्ट रिझॉर्ट. आपण म्हणतो आता सगळे उपाय थकले, आता परमेश्वरावर वाढ, असं नाही. तर सुरुवातीपासूनच तुम्ही त्याच्याच भरोसा ठेवा. आणि जे कोणी डॉक्टर आहे, जे काही औषध आहे, जे काही मदतीला येणारे लोक आहेत, काही उपाय आहेत, ते त्याचं रूप आहे, भगवंताचं रूप आहे. तो ह्या रूपाने आला आहे, ते चैतन्य ह्यांच्यामध्ये आहे असं झालं. आणि त्याचप्रमाणे भगवंताची शक्ती इतकी अपरिमित आहे की कुठलाही समस्या, कुठलंही कष्ट, संकट त्यांच्यापुढे काही नाही. कारण ते सत्ताच वेगळी आहे. बघा, पारमार्थिक सत्ता एक आहे, ॲब्सोल्यूट रियालिटी. आणि दुसरी सत्ता आहे ही व्यावहारिक. आणि तिसरी सत्ता आहे ती प्रातिभासिक, प्रातिथिक. जसं की स्वप्न, मनोरथ, कल्पना किंवा गोष्टी वगैरे आपण वाचतो, नाटक, सिनेमा, हे सगळं प्रातिथिक किंवा प्रातिभासिक. आपण जे सत्य समजतो ते हे वागणं, बोलणं, चालणं, आपले व्यवहार हे व्यावहारिक. आणि एक जे संत महात्मे जे अनुभवतात ते पारमार्थिक सत्य असतं, जे कधीही बदलत नाही. व्यावहारिक सत्ता बदलत राहते, प्रातिथिक तर काय काल्पनिकच असते, ती भ्रामकच असते. तर ह्याप्रमाणे भगवान जे आहेत ते पारमार्थिक सत्तामधले सत्य आहेत. त्यामुळे ते प्रचंड प्रभावशाली आहेत. बाकी आपल्या सगळ्या समस्या कुठल्या असतात, सत्तेतल्या असतात, व्यावहारिक सत्तेतल्या असतात. लक्षात येत आहे ना. तर ह्याप्रमाणे आपण ते केलं पाहिजे. तर इथे म्हणतात नमोस्तु तस्मा उपशांत शक्तये स्वराज्य लाभ प्रतिपूरितात्मने गुणेषु माया रचितेषु वृत्तिभी न सज्जमानाय नभस्वदूतये. देवांनी मोठी वेदांतिक अशी स्तुती भगवंताची केली आणि त्याला सांगितलं की आम्ही तुम्हाला नमस्कार करीत आहोत, आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहेत. आणि आपण नेहमी शांत स्वभावाच्या असता, आपल्या स्वरूपात असता, तुमच्यामुळेच हे संपूर्ण जगत खोटं असून खरं भासत आहे, त्याला स्वतःची सत्ता नसून ते आहे असं दिसत आहे. तर तुम्ही आता आम्हाला वाचवा, ते असुर शक्तिशाली झालेले आहेत. तर देवांनी काय सांगितलं, नेहमीच युद्ध करून त्यांचा पराभव नाही करता येणार. तर ह्यावेळी विशेष करून बलिराजा जो आहे असुरांचा, त्यावेळेला बळीराजा होता. बळीराजा म्हणजे प्रल्हादाचा मुलगा विरोचन, त्याचा मुलगा बळी, म्हणजे प्रल्हादाचे नातू. तर ह्याप्रमाणे ते बळीराजा होते ते देवा. तर ते म्हणले की तो गुरुभक्त आहे खूप, शुक्राचार्य त्यांचे गुरु. तर खूप त्यांचं तो आज्ञापालन करतो आणि त्यांना पाहिजे ते सगळं देतो, त्यांची सेवा करतो. त्यामुळे आता त्याची शक्ती खूप वाढलेली आहे, कारण तेवढा मग गुरूंचं संरक्षक कवच राहतं. मग ते म्हणतात की आता तुम्ही एक काम करा,
नेहमीच त्यांच्या विरुद्ध नको जायला. कधी कधी त्यांच्याबरोबर एक जॉईंट व्हेंचर आपण करूया. सहसंयुक्त माने असं असतं ना, संयुक्त माने. तर तसं करा. काय करूया तर म्हणे तुम्ही क्षीरसागर जो आहे त्याचं मंथन करा. तर अगोदर त्याच्यामध्ये टाका तुम्ही जडीबुटी औषधी, त्याच्यानंतर मग मंदार नावाचा पर्वत आहे तो आणून त्याची रवी करून वासुकीची रवी करा आणि तो घुसळून काढा. आणि मग त्याच्यातून एक 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 रत्न निघतील, अमृत निघेल, ते तुम्ही घ्या. आणि नंतर मग तुम्ही बलशाली व्हाल, असुरांना जिंकाल, तुम्हाला तुमची सत्ता परत मिळेल. आता पहा, आपल्यासाठी हे जे समुद्रमंथन आहे ती म्हणजे ध्यानाची प्रक्रिया आहे. समुद्रमंथन जे आहे ती ध्यानाची प्रक्रिया आहे. कशाचं मंथन केलं? क्षीरसागराचं. क्षीर म्हणजे काय? दूध. दूध कसं असतं? पांढरं. पांढरा रंग कोणत्या गुणाचा आहे? सत्वरजतमापैकी सात्विक. तर म्हणजे सात्विक मन जेव्हा असेल तेव्हा ते ध्यान जमेल. तर त्यासाठी आपल्या सगळ्या क्रिया ज्या आहेत भगवद्गीतेच्या 14व्या आणि 17व्या 18व्या अध्यायांमध्ये अशा 10-12 क्रिया सांगितल्यात की सात्विक क्रिया कोणत्या कोणत्या आहेत. सात्विक कर्म, सात्विक कर्ता, सात्विक सुख, सात्विक ज्ञान, सगळ्या प्रकारच्या सात्विक यज्ञ, सात्विक आहार सगळे सांगितलेले. तर हे सात्विक तुम्ही एका ठिकाणी लिहून ठेवू शकता. सगळ्या गोष्टी सांगितलेल्या 3-3 तिथे दिलेले आहेत. तर ते आपण बनवलं की क्षीरसागर तयार झाला. आणि मग त्याच्यात जडीबुटी टाकली, ती म्हणजे उपनिषदांतले विचार, गीता, रामायण, भागवत यातले आपल्या स्वरूपाबद्दलचे विचार, तर ते त्याच्यात टाकले. आणि मग त्याचं मंथन केलं. मंथन म्हणजे विचार, चिंतन, मनन. आणि त्याच्यातून सुरुवातीला तर वेगवेगळेच आलं, हालाहल वगैरे, विष वगैरे. तर ते म्हणजे आपले कधीचे तरी पूर्वीचे राहिलेले मनातले विचार. त्याला स्पृहा किंवा कषाय असं शब्द आहे ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये. कषाय म्हणजे षटकोनातला. तर ते येतं. आणि नंतर एक 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 रत्न येतात. 14 रत्न आली ना. तर म्हणजे पारिजात, ऐरावत, उच्चश्रवा असे सगळे. तर ते म्हणजे अनेक मिळणारे आपल्याला फायदे साधनेचे. ही जी साधना आहे, ध्यानाभ्यास जो आहे त्याचे फायदे. ध्यानाभ्यासाचे फायदे किती बघा. आज किती लोक करतात प्राणायाम आणि आसन आणि करून ध्यान करतात. म्हणतात की BP नॉर्मल होतं, थायरॉईड निघून जातं, शुगर व्यवस्थित होऊन जाते, हार्टचा त्रास निघून जातो, वजन एकदम मापात राहतं आणि एफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता वाढते आपली, खूप सगळं चांगलं होतं, आरोग्य. तर हे सगळे मधले आणि शेवटी जे मनशुद्धी आणि ज्ञान जे आहे ते त्याचे अमृत झालं, आत्मज्ञान आहे. तर ही ध्यानाची प्रक्रिया आहे, हे लक्षात ठेवायचं. आता गोष्ट कशी चालते ते बघूया इकडे. तर म्हणतात की तुम्ही असं करा, असं त्यांनी सांगितलं. तर ते म्हटलं ठीक आहे. आणि देवाने त्यांना पढवून सांगितलं, आता तुम्ही जाल बलीपुढे हा प्रस्ताव ठेवाल, तर तेव्हा बली कदाचित काही अटी टाकेल, तुम्ही हो हो म्हणा, मान्य करा. तर मग त्यांना चालेल. मग त्याप्रमाणे ते गेले, त्या बळीराजाला भेटले सगळे मंडळ देवांचं जाऊन. मग बळीराजांनी पण सांगितलं की ठीक आहे चालेल आपण करूया. मग त्याप्रमाणे ते सगळे निघाले. आता पहिलं म्हणजे क्षीरसमुद्र तर होताच, तिथे जडीबुटी म्हणजे टाकायचे, ते सगळ्यांनी जमा केले, ते टाकले, ते सोपं होतं. मंदार पर्वताला आणायची गोष्ट कठीण होती. सगळे गेले मंदार पर्वताकडे. एवढा मोठा प्रचंड तो पर्वत. तर कसा तरी ते देव आणि असुर, सुर आणि असुर, सुर म्हणजे देव, त्यांनी जो उचलला आणि येऊ लागले. पण थोडक्यातच त्यांची शक्ती इतकी गेली की तो धाडकन खाली पडला आणि त्याच्या खाली बरेचसे देव आणि असुर चेपले गेले. तर सगळ्यांनी धावा केला देवाचा. देव तिथे आले. नारायण हरी नारायण हरी नारायण हरी नारायण नारायण हरी नारायण हरी नारायण हरी नारायण हरी नारायण 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 नारायण हरी नारायण
जय जय नारायण श्रीमन्नारायण बोलिये नारायण भगवान की. पुन्हा सगळ्यांनी प्रार्थना केली. मग नारायण भगवान आले आणि सहज लीलया एका हाताने तो मंदार परत उचलून आपल्या गरुडाच्या पाठीवर ठेवला. आणि जे चेपलेले देव आणि असुर होते त्यांच्याकडे आपल्या अमृतदृष्टीने कृपादृष्टीने पाहिलं. त्यांचा सगळा मुकामार वगैरे चांगला होऊन गेला आणि ते सगळे धडधकट चांगले झाले. पुन्हा सगळेजण इकडे आले. भगवान तर लगेच त्या याला घेऊन गरुडावरून मंदार पर्वताला घेऊन क्षीरसागरावर आले. क्षीरसागरामध्ये तो पर्वत ठेवला. तसा तो बुडायला लागला, खाली 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 जायला लागला. आता म्हटले की देवा देवा परत बुडतोय, काय करायचं. भगवान म्हणते की काळजी करू नका. मग त्याने लगेच कूर्म भगवंताचं रूप घेतलं. बोलिये कूर्म भगवान की. कूर्म अवतार झाला, कच्छप अवतार झाला. तिथे एका कासवाचं रूप त्याने घेतलं. प्रचंड मोठा कासव, ज्याची की पाठीवरचं जे कवच आहे ते असं कित्येक मैलोगणिक होतं, ज्याच्यावर तो पर्वत बसेल. तर तो तिथे झाल्यानंतर त्याने हळूहळू हळूहळू पर्वत वर आणला. आता तो वर 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 जसा आणला पर्वत आकाशात जाऊ लागला. भगवंतांनी त्याला वरून असा थोडा आत गेला आणि तो मग बरोबर स्थिर झाला त्या समुद्रामध्ये. सगळे असुर आणि देवता वासुकी नागाला विचारलं की चल रे तुला दोरी व्हायचं आहे. तो म्हणतो कसं काय, पण देवानी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तो पण तयार झाला शेवटी. तो म्हटला मला पण थोडंसं अमृत द्याल हो. शेवटी म्हटलं चालेल देऊ. असं जरा कबूल केलं. तर देवांनी धरलं त्याचं तोंड वासुदेकीचं, असुरांनी धरले त्याची शेपूट. तर तेवढ्यात असुर म्हणाले आम्ही मोठ्या परिवाराचे आहोत, कुलवंत, तर आम्ही शेपूट नाही पकडणार, आम्ही तोंड पकडू. तर देवांनी नारायण भगवंताच्याकडे पाहिलं की काय करावं या परिस्थितीत. तर नारायण भगवंतांनी त्यांना इशारा केला की चालेल चालेल त्यांना शेपूट पकडू दे, तर त्यांना तोंड पकडू दे, तुम्ही जा शेपटाकडे. तर त्याप्रमाणे देव गेले शेपूट पकडायला आणि असुर आले तोंड पकडायला नागाचं, वासुकी नागाचं. आणि जसं ते अमृत मंथन करायला त्यांनी सुरुवातच केली तर ते संपूर्ण ढवळलं गेलं ना त्या वासुकीचं अंग. त्याच्यातून विष असं बाहेर आलं, एकदम विषाच्या ज्वाला, विषाचा धूर, विष सगळं त्या असुरांनाच लागून गेलं. ते देवता त्याच्यापासून वाचले. तर ते झाल्यानंतर मग देवाने त्यांना पण दुरुस्त केला. त्यानंतर मग ते थकायचे, देव आणि असुर लगेच थकायचे. जो भोगी असतो ना त्याच्यात काही बळ नसतं, तो थकतो लगेच. जो तपश्चर्या करतो ना, निग्रह करतो ना, त्याच्यामध्ये बळ असतं. तर त्याप्रमाणे देव तर ते सगळे. आता देव म्हणजे कोण तुम्हाला माहिती आहे? तर देव म्हणजे आपली इंद्रिय. ही जी देवतागण आहे ते म्हणजे आपले इंद्रिय आणि सद्वृत्ती, सद्विचार. आणि असुर म्हणजे आपले असद्विचार, नकारात्मक भावना. तर हे देव म्हणजे इंद्रिय कसे? तर शंकराचार्यांचं तत्वबोध नावाचं पहिलंच पुस्तक आहे अध्यात्मातलं, तत्वबोध, आदी शंकराचार्यांचं. तर त्यामध्ये त्यांनी संपूर्ण असं दिलेलं आहे की आपले हात आहेत, तर त्या हातांची देवता आहे इंद्र. हातांमध्ये जे बळ आहे ते म्हणजे इंद्र. त्यानंतर आपली त्वचा आहे, ते स्पर्श करून घेते, तर त्याचं बळ आहे. त्याची अनुग्राहक देवता किंवा अधिष्ठात्र देवता म्हणतात त्याला, ती आहे वायू. कानाने ऐकतो त्याची आहे दिग्देवता म्हणजे आकाश देवता. त्याच्यानंतर डोळे आहेत त्याची सूर्यदेवता. वाणी आहे त्याची अग्निदेवता. बघा आपण बोलता बोलता अंगाचं तापमान वाढतं आणि आपण म्हणतो ना गरमागरम चर्चा चालू होती तिथे हां. आणि त्यांचं भाषण कसं झालं तर ते त्यांचे शब्द नव्हते, ते तर पेटते निखारे होते असं म्हणतात ना. त्यांनी सगळ्यांना प्रेरणा, त्यांनी मन प्रज्वलित केली. तर ते वाणी म्हणजे अग्नी, वाणीचे देवता. त्यानंतर काय राहिलं? नासिका. नासिकाचा अश्विनी कुमार, 2 नाक पुढे आहेत ना, अश्विनी कुमार. त्याचप्रमाणे आपले पाय, त्याचे विष्णू देवता आहे. त्यानंतर आपलं आहे ही रसना. रसनेचं कोण आहे? वरुण देवता, जी चव घेते रसना. जिभेचे दोन्ही गुण आहेत, कर्मेंद्रिय पण आहे, ज्ञानेंद्रिय पण आहे. तर ह्याप्रमाणे ते देवता. त्यानंतर मग आपलं गुदद्वार जे आहे त्याच्यातून आपलं मल निघून जातो, तर त्याची आहे मृत्यू देवता. त्यानंतर जननेंद्रिय जे आहे तर त्याची आहे प्रजापती.
प्रजापती ही देवता आहे. तर ह्याप्रमाणे हे सगळे झाले. तर ह्या देवता म्हणजे हे आपण लक्षात ठेवायचे. म्हणजे देवता कोणीतरी तिकडे मुकुट घातलेले वगैरे ते पण आहेत, ते त्यांचं अधिदैविक रूप आहे. आणि ही आपली इंद्रिय हे त्यांचं आध्यात्मिक रूप आहे. आणि जे वायू वाहतो, जे आकाश दिसतं, ते त्यांचं अधिभौतिक रूप आहे. अशी प्रत्येकाची 3-3 रूप आहेत. मी अगोदर पण सांगितलं तुम्हाला. तर त्याप्रमाणे ते थकायचे सारखे. मग अजित भगवानच इतके मोठे व्हायचे की या हाताने इकडूनचा वासुकी, या हाताने इकडूनचा वासुकी, असं ओढून ओढून ते मंथन करायचे स्वतः. आणि आश्चर्य एकदम त्या क्षीरसागरातून हालाहल विष निघालं पहिल्यांदा. हालाहल विष, असं काळकूट विष, ते अतिशय जहरी. तर तेव्हा सगळे घाबरले. ते म्हणले बापरे, ते विष आता सगळीकडे पसरेल आणि सगळं जळून भस्म होईल, सगळी जीवसृष्टी जाईल, काय करावं. तर भगवान त्यावेळेला दमल्यामुळे झोपून गेले होते तिकडे बाजूला. तर ते म्हटले की आता चला देवता झोपलेत, आपण शिवजींना विचारूया. शिवजी खूप भोळे आहेत, साधे भोळे आहेत आणि आशुतोष आहेत, लगेच प्रसन्न होतात ताबडतोब. म्हणून ते परत शिवजींकडे गेले आणि त्या शिवजींची त्यांनी प्रार्थना केली. आपण काल म्हटलं तर शंकर शंकर. तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणा. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. बोलिए श्री सांब सदा शिव भगवान की जय. नमः पार्वती पतये हर हर महादेव. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. अशी त्यांनी सगळ्यांनी प्रार्थना केली शिवजींची. शिवजी तर अतिशय दयाळू, कोमल हृदयांचे, आणि त्यांनीच केलेली प्रजा निर्माण केलेली. तर तिच्यावरचं आलेलं संकट पाहून त्यांचं मन हेलावलं आणि ते म्हटले की काय झालं. म्हणजे असं असं विष निघाले, ते तुम्ही प्राशन करावं, कारण तुम्ही समर्थ आहात, तुम्ही काय पण पचवू शकाल. तर त्यांनी पार्वतीकडे बघितलं, भवानीकडे बघितलं. भवानी पण आपल्या पतीचा प्रभाव, सामर्थ्य जाणू नये, क्षमता जाणू नये आणि त्यांचा मदत करण्याचा स्वभाव पण जाणू नये, कृपाळू. तर तिने पण मग परवानगी दिली आणि भगवान मग तिथे गेले आणि ते विष जे आहे ते त्यांनी प्राशन केलं. पण ते असं ते प्राशन केलं कारण त्यांच्या उदरामध्ये ब्रह्मांड आहे. तर तिथे गेलं तर त्या सगळ्या त्यांचं नाश होईल आणि बाहेर टाकलं तर पृथ्वीचं सगळा नाश होईल. म्हणून त्यांनी ते गळ्यामध्येच ठेवून दिलं बरोबर. न खाली घेऊन गेले न वरती. तर म्हणून त्यांचा कंठ जेवढा आहे तेवढा त्या विषाच्या प्रभावाने निळा झाला आणि मग त्यांना नीलकंठ हे नाव मिळालं. बोलिये नीलकंठ भगवान की जय. आता आपल्याला ह्याच्यातून काय शिकायचं? आपल्याला हे शिकायचं की ह्या जगामध्ये आपण जगत असताना अनेक वेळा कटू अनुभव येतात, आपल्यावर नाही ते आरोप होतात, है ना. आपल्याविषयी कोणी कोणी अकारणच वैमनस्य करून बसतं, कोणी कोणी आपल्याला अपमानकारक बोलतात मुद्दाम सगळ्यांच्या देखत किंवा कसं. तर हे सगळे जे कटू असं विषतुल्य अनुभव आहेत तर ते आपण घेऊन आपलं व्यक्तिमत्व कटू होऊ देता कामा नये. हे जग असंच आहे असं नेहमी आपण नकारात्मक विचार करू नये, म्हणजेच ते पोटात घेऊ नये. आणि त्याचप्रमाणे सारखं उगाळून मला हे भोगावं लागलं, मला हे सहन करावं लागलं, असं सारखं उगाळून बाहेर पण टाकू नये. म्हणजे न बाहेर आपण सारखं ते बोलून दाखवावं, न पोटात घेऊन आपलं व्यक्तिमत्व त्यामुळे असं एकदम वाईट करून टाकावं. तर ते कंठामध्येच ठेवून सहन करून टाकावं, त्याला माफ करून टाकावं, क्षमा मागून टाकावी. आपण सुद्धा कधी झाला असेल माझा अपराध, सगळ्यांची क्षमा मागावी मनापासून,
सगळ्यांना सद्भावना द्यावात, सगळ्यांना प्रेमाचे संकेत द्यावेत आणि भगवंताची प्रार्थना करावी की सगळ्यांचं हित कर म्हणून. तर ह्या आपण याच्यातून शिकलं पाहिजे. अच्छा, एतावान ही प्रभोरर्थो यद्दीन परिपालनम प्राणैस्वै प्राणिनः पांती साधव क्षणभंगुरैः. म्हणतात की जो कोणी मोठा आहे त्याचं हेच लक्षण आहे की तो नेहमी मदत करतो छोट्यांना. तो नेहमी मदत करायला, त्याग करायला, सहन करायला तयार असतो. असं म्हणतात ज्याच्या अंगी मोठेपण तया यातना कठीण. यच्चकार गले नीलम तच्च साधो विभूषणम. आणि असं करताना त्याला जो काही त्रास वगैरे होईल तो त्याचं आभूषणच बनतो. उदाहरणार्थ एक सैनिक आहे आणि तो जेव्हा सीमेवर लढत होता आपल्या देशाच्या शत्रूंशी, देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी, तेव्हा त्याचा हात तुटला किंवा पाय तुटला किंवा आणखीन काय झालं तर ते जे अपंगत्व आलं आहे ते त्याला भूषणास्पद आहे. न की ते त्याच्या पापाने आलेलं आहे, पूर्वीच्या पापामुळे त्याचं अपंगत्व नाही आलेलं. तर ते विभूषण आहे त्याचं. तर अशा प्रकारे त्यांनी विष प्राशन केल्यानंतर सगळ्यांनी त्यांना धन्यवाद दिले. ओम नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकालाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः. तर अशा प्रकारे त्यांनी तो झाला. आता त्यानंतर ते विष जेव्हा प्राशन करत होते तेव्हा एक दोन त्याचे काही थेंब 4-5 इकडे तिकडे जे सांडले तर ते गवतांवर वगैरे सुद्धा पडले. तर ते हे जे साप वगैरे आहे त्यांनी ते चाटून घेतले, त्यामुळे त्यांच्याकडे कायमचं विष निर्माण झालं आणि त्यांची जीभ आहे ती दुभंगली त्या गवताच्या पात्यांमुळे वगैरे. अशा प्रकारे ती गोष्ट सांगतात. त्यानंतर मग सुरू झालं त्या मंथना, परत त्यांनी सुरू केलं नव्या उत्साहाने. मग तिथून कामधेनू निघाली. सुरुवातीला तर विष निघालं. बघा, विष पण एक रत्नच आहे. कारण काही काही रोग असे आहेत की ज्याच्यावर थोडंसं सौम्य विष हे औषध आहे ना. जेव्हा वेदना होत असतात तर तेव्हा आपण नशे धुंदीत जावं, झोपावं आहे ना, झोप येत नाही, तर ते विष पण औषध आहे. तर ते एक झालं. दुसरी कामधेनू झाली. कामधेनू बाहेर आल्यानंतर सगळे ऋषीमुनी म्हणाले की आम्ही नेहमी यज्ञ करतो, आम्हाला दूध, तूप, दही सगळं लागत असतं, तर ही कामधेनू आम्हाला उपयोगी पडेल. म्हणजे चालेल, तुम्ही ती घ्या. मग ती त्यांना दिली. त्यानंतर मग उच्चश्रवा. उच्च म्हणजे वरती आणि श्रव म्हणजे कान. तर ज्याचे कान असे टवकारलेले आहेत म्हणजे तो नेहमी सावधान आहे. कधी जायचं आहे, आपल्या पाठीवरचा जो आपला स्वार आहे तो कुठला इशारा करतो आहे, इकडे जायचं आहे का इकडे जायचं आहे, जोरात जायचं आहे का थांबायचं आहे, असं तो सावधान असलेला घोडा सतत. आणि उच्चश्रवा म्हणजे आपल्यासाठी अर्थ की नेहमी उन्नत उदात्त अशा गोष्टी ऐकणारा. छोट्या छोट्या सामान्य गोष्टी ज्या आहेत, आपल्याच सेवे दावे, आपल्याच नातेवाईकांचे गोष्टी, अशाच मातीनेच बनलेल्या सगळ्या वस्तूंच्या गोष्टी हे नाही ऐकता. तो जो परमेश्वर आहे, जो उत्तम असा आहे. बघा, उत्तम शब्द पहा तुम्ही. उत् म्हणजे वर, उत्तर म्हणजे आणखीन वर, आणि उत्तम म्हणजे सगळ्यात वर आहे ना, सुपरलेटिव्ह डिग्री आहे. तर त्याप्रमाणे ते ऐकणारा. तर तसं तो उच्चश्रवा निघाला. तर हे म्हणाले, असुर म्हणाले हां आम्हाला पाहिजे, आम्हाला पाहिजे. मग तो त्यांना दिला. त्याच्यानंतर मग ऐरावत म्हणजे इंद्र म्हणत होता मी घेतो म्हणून, भगवंत म्हटले थांब जरा, तू धीर जा. मग असुरांना तो दिला. ऐरावत नावाचा हत्ती निघाला. ऐरावत हत्तीचं वैशिष्ट्य म्हणजे तो पांढरा शुभ्र आहे, म्हणजे सात्विक आहे, आणि ते आपलं मनच आहे. ऐरावत हत्ती म्हणजे इतकं बलशाली हत्तीसारखं. खरं तर सात्विक पदार्थांपासून बनले, पंचमहाभूतांच्या सात्विक अंशापासून, पण आपण त्याच्यामध्ये कामभावना, द्वेष हे ते सगळं टाकून त्याला खराब करून टाकले. जसं सोन्याचं भांडं असावं, पण त्याच्यामध्ये आपण लसूण आणखीन बाकीच्या सगळ्या गोष्टी ठेवल्या, दर्प येणाऱ्या, दुर्गंधी येणाऱ्या, किंवा वारुणी वगैरे ठेवली मध्यमध्ये, तर तसं आपल्या मनाचं झालं. ते आपल्याला फक्त साफ करून घ्यायचं. तर हा शुभ्र पांढरा आणि त्याला 4 हस्तिदंत आहेत. सहसा हत्तींना 2च हस्तिदंत असतात, पण ह्याला 4 आहेत. हे त्याचं वैशिष्ट्य. तर तो निघाला आणि तो निघाल्याबरोबर इंद्र म्हटला की हा मला शोभेल. मग बरोबर तो त्याच्याकडे गेला.
तर असे भगवान पण लहान मुलांना कसं वाटणी करून द्यावी, हे तुला हे तुला असं करून देतं. त्यानंतर मग पद्मराग असा मोठा तेजस्वी असा कौस्तुभमणी निघाला. तो काही कोणाचं न बघता, कोणाकडे न ऐकता सरळ जाऊन भगवंताच्या गळ्याशी जाऊन बसला आणि तो विना कुठल्या दोऱ्याने वगैरे तो त्यांच्या गळ्याशीच राहतो, कौस्तुभमणी. तर ह्याप्रमाणे तो निघाला. त्याच्यानंतर पारिजातक निघाला. पारिजातक हा पण स्वर्गीय वृक्ष आहे. त्याचा सुगंध पहा तुम्ही, किती सात्विक आणि आहे आणि किती सुंदर, किती नाजूक कोमल त्याचं फूल आहे पारिजातक. त्यानंतर मग अप्सरा निघाल्या, अतिशय सुंदर अशा स्त्रिया की ज्यांचं वय कधीच असं वाढत नाही जास्त. गायन, वादन, नर्तन, ताल, स्वर एकदम त्यांचं परफेक्ट असतं सगळं. त्या निघाल्या. तर सगळे इंद्र म्हणाल की ह्या त्याच्या स्वर्गासाठी चांगल्या आहेत, स्वर्गाच्या दरबारात शोभून दिसतील. त्या पण त्यांनीच घेतल्या. त्यानंतर मग लक्ष्मी देवी प्रकट झाल्या. बोलिये लक्ष्मी देवी माता की जय. महालक्ष्मी निघाली तिथून आणि ती समुद्राची कन्या लक्ष्मीं क्षीरसमुद्रराजतनयां श्रीरंगधामेश्वरीं दासीभूतसमस्तदेववनितां लोकैकदीपां पुरां श्रीमन्मन्दकटाक्षलब्धविभव ब्रह्मेन्द्रगङ्गाधरां त्वां त्रैलोक्यकुटुम्बिनीं सरसिजां वन्दे मुकुन्दप्रियाम्. अशी ती लक्ष्मी तिथून निघाली. तिच्या हातामध्ये सुंदर कमळांची वरमाला होती आणि ती संपूर्ण सुवर्णाच्या रत्नखचित अशा दिव्य मोती अशा अलंकारांनी नटलेली होती. अतिशय तेजस्वी, आकर्षक, मनोहारी अशी होती. सगळ्या देव आणि असुरांची मनं आकर्षित झाली तिच्याकडे. सगळ्यांना वाटलं मनातल्या मनात आम्हाला मिळेल का, ही कोणाला वरमाला घालेल, कदाचित माझा नंबर लागेल का. तर तिने पण असं सगळ्यांकडे बघायला सुरुवात केली की कोण सर्वगुण संपन्न आहे. तर म्हणे हे सनतकुमार आहेत, खूप भक्त ज्ञानी, पण नेहमी छोटेच राहतात आणि काय नेहमी ध्यानात समाधीत राहतात. हे ऋषीमुनी खूप चांगले आहेत पण खूप विरक्त आहेत. नंतर हे आहेत महादेव चांगले आहेत पण क्रोधी आहेत थोडे. हे असंच एकेकांचं करत करत गेली आणि तोपर्यंत भगवान पुन्हा दमून झोपलेले होते. तोंडावर असं उपर्ण पांघरलेलं होतं त्यांनी. तर मग लक्ष्मी म्हणतात की हे कोणीतरी विरागी दिसत आहे, कारण ह्या सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये लक्ष्मीसाठी लालसा आहे, लोभ आहे, पण हे मात्र अगदी विरक्त आहेत की ह्यांना लक्ष्मीचं काय, आली काय गेली काय, कोणाला तिने मागितली काही नको, असे जे आहेत तेच मला पाहिजे. आणि हे सर्व गुण संपन्न पण आहेत. तर त्याप्रमाणे लक्ष्मी त्यांच्याकडे गेली आणि तिथे त्यांना माळ घातली. बोलिये लक्ष्मी नारायण भगवान की जय. मग त्यांचं तिथे विधिवत विवाह झाला आणि ती लक्ष्मी नेहमी त्यांच्या हृदयामध्ये राहते. म्हणजे त्यांच्या हृदय सिंहासनावर ती राज्य करते आपल्या सेवेमधून. सेवेची सत्ता लाभत असे भक्तांचे हाता, असे स्वामीजी म्हणायचे. तर त्याप्रमाणे ती लक्ष्मी निघाली. त्यानंतर मग एवं विमृश्या व्यभिचार सद्गुणैर्वरं निजैकांत श्रयता गुणाश्रयं वौरेवरं सर्वगुणैरपेक्षितं रमा मुकुंदं निरपेक्षमीप्सितं. तर जे लक्ष्मीच्या मागे धावतात त्यांच्यापासून लक्ष्मी दूर जाते, पण जे नारायणांच्या मागे धावतात तर ते त्यांच्याकडे लक्ष्मी येते, कारण नारायण आले की लक्ष्मी येणारच. संतांनी म्हटलं आहे, जवळी असता नारायणे लक्ष्मीचं काय उणे, ज्याची लक्ष्मी तो आपण बळकट करावा. कोणाच्या पत्नीवर डोळा ठेवून काय फायदा आहे. म्हणून नारायणांची हरीची भक्ती करावी, मग लक्ष्मी आपोआप होईल. आणि तिच्याकडे मातेची दृष्टी असावी, मातृदृष्टी असावी, न की भोगाची दृष्टी असावी. तर मग ती आपल्याला शुभ होते, अन्यथा ती आपल्याला अशुभ सिद्ध होते. आपल्या मुलाबाळांना, आपल्याला सगळ्यांना तो पैसा जो आहे तो चांगल्या मार्गाने नाही जातो. अच्छा, जेवढं आवश्यक तेवढं आपल्यासाठी ठेवून नेहमी उरलेलं दिलं पाहिजे, असं वारंवार भागवतात सांगितलं. अच्छा, चला आता त्याच्यानंतर पुन्हा बघा, भागवत पुन्हा मंथन पुन्हा सुरू झालं. आता त्याच्यातून वारुणी म्हणजे दारू निघाली, मद्य. तर असुर म्हटले की आता ही आम्हीच घेणार. आता त्याच्यावरून आपण समजायचं की जे कोणी मद्य घेतात, वारुणी घेतात ते कोण असतात.
धन्यवाद. तर अशा प्रकारे म्हणजे उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद. असो. आता त्याच्यानंतर एक चंद्रसुद्धा निघाला होता त्याच्यातून, बरोबर ना. आणि मग नंतर एक धन्वंतरी नावाचं दिव्य ते देवांचे वैद्य, तर ते निघाले. त्यांच्या हातामध्ये तो कलश होता आणि ते जसे वरती आले तर आपली डोळ्याची पापणीही लावणार नाही इतक्या वेळामध्ये असुरांनी तो कलश हिसकावून घेतला आणि ते पळून गेले. पहा आता त्यांची कशी. आता ते जे पळून गेले तर त्यांच्यातले जे श्रेष्ठ ज्येष्ठ होते बलशाली असुर, त्यांनी तो त्याचा ताबा घेतला कलशाचा. त्यांच्यातले जे अशक्त होते असुर निर्बल, ते म्हणायला लागली हो हो असं कसं, देवांनी पण ह्याच्यासाठी श्रम केले, त्यांना पण मिळालं पाहिजे. तर त्यांनी त्यांना चूप केलं एकदम. तर झाले देव पण बघतच राहिले. देवा, नारायण भगवंता, महाविष्णू देवता, तर आपण ज्याच्यासाठी सगळं केलं ते घेऊन पळाले. देव म्हटलं की थांबा, रडू नका, काहीतरी मी करीन. आणि ते जिकडे गेले होते ते कलश घेऊन जे पळून गेले होते सगळे असुर मोठे मोठे, तर त्या ठिकाणी एक अतिशय सुंदर स्त्री प्रकट झाली. बोलिये मोहिनी भगवान की जय. तो भगवंताचा मोहिनी अवतार होता. बघा, ज्या ठिकाणी ज्या गोष्टीसाठी जसं काही प्रकट व्हायचे असेल त्याप्रमाणे भगवान होतात. त्यांना काही स्त्री पुरुष हे नाही, काही त्यांना कूर्म वराह पण झाले, तिथे ते मत्स्य पण होणार. आता ह्याच याच्यात येणार आहे ती मत्स्यकथा पण. तर त्यामुळे ते तिथे झाल्यानंतर, आणि तो अवतार मात्र काही विचारायलाच नको, त्याचं वर्णन पण करायला नको. तर ते असं तो लचकत मुरडत विभ्रम करत असे डोळे बिळे असे करत करत असे सगळे जे जात होते ते असुर एकदम पागल होऊन गेले त्यांच्यापुढे. आणि ती त्यांच्याकडे बघून हसली मात्र. आपण ते विराट पुरुषाच्या ध्यानामध्ये बघितलं होतं, त्यांचं हास्य काय आहे? माया. भगवंताचं हास्य म्हणजे माया आहे. ती माया दोन प्रकारची आहे. एक आहे विमुख जन मोहिनी माया, जे भगवंताला विमुख आहेत, म्हणजे रासुर राक्षस वगैरे वाईट लोक, तर त्यांना ती मोहून टाकते. जेणेकरून त्यांना धडा बसतो, काहीतरी शिक्षा होते, नाश होतो आणि त्यांना पुन्हा चांगली वागण्याची संधी मिळते. आणि एक आहे स्वजन मोहिनी माया. विमुख जन मोहिनी माया, स्वजन मोहिनी माया. तर स्वजनांना पण मोहित करणारी त्यांची माया आहे. कधी कधी यशोदा, तिला वाटतं की हा जो माझा मुलगा आहे तो ब्रह्म आहे, देव आहे वगैरे, तेव्हा भगवान तिच्याकडे बघून गोड हसतात आणि तिला पुन्हा वाटायला लागतं की हा माझा पुत्रच आहे. तसंच कौसल्या, दशरथ यांनासुद्धा स्वजन मोहिनी माया घालून त्यांना आईवडिलांच्याच भूमिकेमध्ये ठेवलं. वसुदेव देवकीसुद्धा. तर ह्याप्रमाणे भगवंताची ती हास्य म्हणजे माया आहे. तर ही मोहिनी त्या असुरांकडे बघून अशी हसली की ते त्यांचं एकदम म्हणते की सगळं तुला अर्पण केलं आम्ही, हा कलशसुद्धा तू घे अमृताचा आणि तू आम्हाला वाट. तर मुद्दाम ती काय म्हणते, असं कसं तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता? आपली तर आत्ताच ओळख झाली आणि माझ्यासारख्या स्त्रिया थोड्याच विश्वास ठेवण्यासारख्या असतात. तर हे ती बोलल्यावर त्यांचा विश्वास आणखीनच अढळ झाला, पक्का झाला एकदम. तर म्हटली नाही नाही, असं नको बोलू, तुझ्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, तू जे काही करशील ते आम्हाला प्रमाण आहे, मान्य आहे, तू सांग काय करायचं आम्ही ते. तर भगवान म्हणतात की हे जे अमृत आहे ते म्हणजे काही साधारण नाही, खूप विशेष गोष्ट आहे. तर तुम्ही पहिल्यांदा जा, नीट स्नान करा व्यवस्थित, स्नानानंतर दान करा, दानानंतर जप, होम, ध्यान हे सगळं करा आणि मग स्वतःला व्यवस्थित सजवून चांगल्या प्रकारे रांगेत तिथे येऊन बसा, मग तुम्ही ते अमृत घ्या. म्हटलं की बरं आम्ही तसंच करतो. मग ते सगळे स्नान वगैरे सगळं करून सांगितल्याप्रमाणे आले. इकडे देवता पण त्याप्रमाणे करून आले, एका रांगेत बसले, हे एका रांगेत बसले. आता ही मोहिनीने तो कलश हातात घेतला, इकडे ह्या देवतांच्याकडे अमृत देत देत गेली आणि मधूनच त्यांच्याकडे पाही आणि गोड हसे. आणि तिच्या त्या गोड हसण्याने ते पुन्हा मोहित पडत. तर अशा प्रकारे चाललं होतं वाटप. त्यांच्यासाठी हास्य मोहित करून टाकणारं, वेडं करून टाकणारं, आणि ह्यांच्यासाठी अमृत देवांसाठी. तो राहू नावाचा एक राक्षस होता, दैत्य होता राहू. तर त्या राहूच्या लक्षात हे आलं. तर मग तो उठला आणि इकडे चंद्रसूर्य बसले होते पुढच्या रांगेतच, तर तो त्यांच्यामध्ये जाऊन बसला. तर भगवान वाटत वाटत त्यांच्यापर्यंत आले आणि वाटत असताना त्याला पण दिलं गेलं. त्यांनी पण ते तोंडात टाकलं अमृत आणि तेवढंच त्यांनी सांगितलं, भगवंता हे देव नाही आहे, हा देव नाही आहे. तर भगवंतांनी ताबडतोब सुदर्शन चक्राचं स्मरण करून
एका क्षणात त्याची मान खटकन उडवली. तोपर्यंत ते अमृत मुखामध्ये तर होतंच, त्यामुळे मुख जे आहे ते त्याचं अमर झालं. आणि जे की राहू म्हणून अजूनही आपल्याला असं आणते, चंद्राने आणि सूर्याने काकाळी केली म्हणून ते चंद्राला आणि सूर्याला ग्रसित करत असतं. पण ते तोंडातून घेतं, खाली शरीर नसल्यामुळे इथून बाहेर पडून जातात चंद्र सूर्य, म्हणजे ते ग्रहण जे लागतं ते सुटतं. तर अशी ही गोष्टीतली ग्रहणाची कथा. आपल्याकडे जे ज्योतिषशास्त्र वगैरे आहे तर त्याच्यामध्ये संपूर्ण जे ग्रहणाची प्रक्रिया आहे की सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांची सावली जेव्हा एकमेकांच्या मध्ये पडते वगैरे त्यावेळेला कसं ग्रहण लागतं आणि कसं होतं, त्याचे परिणाम काय होतात, या सगळ्या गोष्टी तिथे सांगितलेल्या आहेत. पण सुरुवातीला आपल्याला ते समजेपर्यंत म्हणून हे सांगितलेलं आहे. राहू. अच्छा, तर अशा प्रकारे समुद्र मंथनातून निघालेल्या अमृताचं वाटप सगळ्यांना केलं. आता काय झालं पुढे? समुद्र मंथन हे झाल्यानंतर तुम्ही ते सांगितलं की ध्यान म्हणजे निधिध्यासनाची प्रक्रिया आहे. आता त्यानंतर मग मध्ये मध्ये जे रत्न निघाली ते म्हणजे सिद्धी वगैरे आहे. आता हे झाल्यानंतर अमृत ज्यावेळेला देवांना मिळालं हे दैत्यांना पाहिलं, मोहिनी अवतार अदृश्य झाला, तेव्हा ते खाडकन जागे झाले आणि म्हटले ह्या देवतांनी आपल्याला फसवलं, मग ते युद्ध करायला लागले. तर जरी देवतांनी अमृत प्यायलं होतं पण ते इतक्या निकराने युद्ध करायला लागले की त्यावेळेला देवता हतबल झाल्या. आणि मग शेवटी त्यांनी इंद्राने त्या बळीला मारलं, बळीराजाला मारलं. पण त्यांचे गुरु होते शुक्राचार्य, तर त्या बळीचं शरीर त्यांनी शुक्राचार्यांकडे नेलं. शुक्राचार्यांना संजीवनी मंत्र येत होता, त्यांनी तो जपला आणि त्या बळीला पुन्हा जागं केलं आणि सांगितलं की थांबा आता जरा, सध्या देवतांची सरशी आहे, तुम्ही जरा थांबा. मग त्याप्रमाणे ते थांबले. आता मध्ये काय झालं आणखीन, होता होता कर्णोपकर्णी भगवंताच्या मोहिनी अवताराची वार्ता शंकरांच्या कानावर गेली. शंकर तिथे आले, भवानी माता तिथे आली, त्यांचे शिवगण तिथे आले आणि म्हटले देवा तुमचे सगळे अवतार मी पाहतो, येतो तिथे, आता तुम्ही मला हा पण अवतार दाखवा, मोहिनी अवतार पण दाखवा. भगवान म्हटले अरे वृषध्वज वृषध्वज म्हणजे शंकर, वृष म्हणजे नंदी असतं ना, नंदी वाहन असतं ना त्यांचं. वृषध्वजो निशम्येत दम योषित रूपेण दानवान मोहयित्वा सुरगणान हरिस्सो मम पाययत. वृषमारुह्य गिरीश सर्वभूतगणैर्वृतः सह देव्या ययो द्रष्टुं यत्रास्ते मधुसूदनः. अवतारा मया दृष्टा रममाणस्य तैगुणैः सोऽहं तद् द्रष्टुमिच्छामि यत्ते योषित वपुर्धृतं. योषित म्हणजे युवती, तरुणी, तर तू मोहिनी अवतार घेतलेला मला पाहायचा. तत्तेहं दर्शयिष्यामि दिदृक्षो सुरसत्तमः कौतूहलाय दैत्यानां. ते म्हटले ते दैत्यांना मोहित करण्यासाठी मी तो अवतार घेतला होता, पण ठीक आहे तुमची इच्छा आहे तुम्ही दाखवतो तुम्हाला. जडीकृतं नृपश्रेष्ठ सन्यवर्तत कश्मला. झालं एका क्षणामध्ये तिथलं जे वातावरण होतं ते एकदम बदलून गेलं. सुंदर आंब्याच्या झाडांना मोहर आलेला आणि तो मादक सुगंध सगळीकडे पसरलेला. त्याचप्रमाणे बाकीचे पण मोगरा वगैरे जे जे असे सुगंध आहेत की जे भावना चेतवणारे आहेत तर ते तिथे आले. आणि तिथे एक सुंदर स्त्री प्रकट झाली की जिने खूपच झिरझिरीत वस्त्र आणि अगदीच कमीत कमी आणि ते छान चेंडूशी खेळत होती. आणि हे सगळं करताना तिचं सगळं, आता ते वर्णन आपण नको करायला, आपण साधक आहोत त्याच्यामुळे हे वर्णन पण ते लक्षात नको राहायला आपल्या कधीही. तर शिवजी झाले मोहित, तिच्या मागे मागे जाऊ लागले, ती पुढे पुढे पळू लागली, हे तिला पकडण्याचा प्रयत्न करू लागले. आणि असं करता करता शेवटी ते भानावर आले. आणि तेव्हा म्हटलं की बापरे भगवंता तुमचा हा अवतार असा आहे की मी सुद्धा स्वतः, शिवजी म्हणजे ज्ञानमय बोधमय असे आहे, म्हणजे मी पण असा मोहित झालो. तर सर्वसामान्य लोकांचं जे की पुरुष स्त्रीवर आणि स्त्री पुरुषांवर भाळतात आणि त्यांच्यामध्ये एक अनामय असं अनामिक असं आकर्षण असतं आणि त्याच्यासाठी कितीतरी घटना घडतात. तर ते सगळं म्हणजे अगदी साहजिकच आहे, कारण तुमची मायाच अशी आहे. अपि व्यपश्य स्तोमजस्य मायां परस्य पुंस परदेवतायाः अहं कलानां वृषभो विमुह्ये यया वशोन्ये
किमुता अस्वतंत्र आहात. अस्वतंत्र असे हे जीव मोहित होतील नाही तर काय, तुमची इतकी प्रबल माया आहे असं ते म्हणाले. आता त्यानंतर इथे सांगितलं की शिवजी आणि विष्णू नारायण याच्यामध्ये काही फरक नाही. त्यामुळे शैव आणि वैष्णव यांच्यामध्ये पण काही खरा फरक नाही. पण जे खरे स्वरूप समजत नाही, शिवजींचं पण नाही विष्णू, ते मात्र आपापसात युद्ध करत बसतात आणि आपापसात द्वेषभाव ठेवतात. इतका की जर का काही धोतर वगैरे फाटलं आणि त्याला सांगायचं असलं की हे शिव, तर ते शिव म्हणून पण सांगणार नाहीत, कारण ते शिवाचं नाव आहे म्हणून. तर इतकं झालं. तर इकडे शिवजी आणि विष्णू हे एकच आहेत हे सांगितलं. आता त्याच्यानंतर पुढच्या मन्वंतरात मग काय होतं हे तर म्हणे राजा बळीचा अमरावतीवर विजय होतो. तो राजा बळी जो आहे तो पुन्हा त्या गुरूंची मुक्ती वगैरे करून बळ प्राप्त करतो, देवांवर हल्ला करतो आणि त्यांचा विजय होतो. आता झालं पुन्हा देव बेवारशी झाले, त्यांना सत्ता नाही, त्यांना स्वर्गात राहायला स्थान नाही. तर त्यांची आई कोण आहे, देवांची अदिती. तर अदितीला खूप दुःख वाटायला लागलं की माझ्या मुलांची सगळी संपत्ती गेली. तर तेव्हा त्यांनी त्याला पयोव्रत सांगितलं. काल मी तुम्हाला सांगितलं होतं परवा. तर पयोव्रत फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून द्वादशीपर्यंत करायचं असतं. केवळ दुधावर राहायचं आणि सगळे नियम पाळायचे, भगवंताची जप भक्ती करत राहायचं. तर हे सगळे त्यांनी केलं. कश्यप ऋषींनी सांगितलं तिच्या पतींनी, तिने केलं सगळं आणि मग तिला भगवान प्रसन्न झाले. मग भगवान तिथे आले तर म्हटलं की यावेळेला मी काय करतो, तुझा मुलगा होऊन येतो, म्हणजे इंद्राचा लहान भाऊ होईल. तर नेहमीच मोठ्या भावासाठी लहान भाऊ लढू शकतो. तर त्यामुळे त्याप्रमाणे मी तुझं देवांचा पक्ष घेऊन ते सगळं तुला परत मिळवून देईन, तुझ्या मुलांना परत मिळवून देईन असं म्हणाले. म्हटलं चालेल. मग तिथे ते वामन अवतार, वामन द्वादशी येते की नाही त्याच्यामध्ये, वामन अवतार तिथे झालं. बभूव तेनैव स वामन वटुः संपश्यतोर दिव्य गतीर यथा नटः. भगवंत अभिनय करणारे एक नंबरचे आहेत. तुम्हाला वाटतं का कधी आपल्या अवतीभोवतीलची माणसं कधी भगवान आहेत असं वाटतं का तुम्हाला? ते पूर्णपणे माणूसच आहे असं वाटतं ना, पण ते देवच आहेत. नारायण भगवंताचे सगळे रूप आहेत. तर इतका ते चांगला अभिनय करतात की आपल्या घरातले जे नातेवाईक आहेत आपले जवळचे, आई वडील, सासू सासरे, पती पत्नी, मुलं, तर ते स्वतः नारायण भगवान ते चैतन्य असून आपल्याला वाटतच नाही कधी. तसे भगवान इथे बटू वामन झाले. बोलिये वामन भगवान की जय. आणि मग ते झाल्यानंतर त्या बटूला जे जे आवश्यक होतं ते सगळ्या देवतांनी दिलं. जसं की दुर्गा सप्तशतीमध्ये येतं बघा, तिन्ही देवांचं तेज एकत्रित होऊन ती आकृती झाली आणि मग सगळ्यांनी आपापले शस्त्र अस्त्र सगळं त्या देवीला दिलं. दुर्गा सप्तशतीत वर्णन आहे. तं वटुं वामनं दृष्ट्वा मोदमाना महर्षयः कर्माणि कारयामासु पुरस्कृत्य प्रजापतीं. प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनी त्यांचं उपनयन वगैरे केलं. तस्योपनीयमानस्य सावित्रीं सविता ब्रवीत. खुद्द सूर्याने त्यांना गायत्री मंत्र सांगितला. देवश्छत्रं जगतपते. आकाशाने त्यांना छत्र दिलं. कमंडलूं वेदगर्भः. ब्रह्मदेवांनी त्यांना कमंडलू दिले. अक्षमाला महाराज सरस्वत्य व्ययात्मनः. आणि सरस्वती मातेने त्यांना रुद्राक्षाची माळ दिली. तस्मा इत्युपनीताय यक्षराट पात्रिकामदात भिक्षां भगवती साक्षात उमादाद अंबिका सती. अन्नपूर्णेने स्वतः त्यांना भिक्षा घातली. ओम भवती भिक्षांदेही म्हटल्यावर यमराजाने भिक्षापात्र दिलं. आणि ब्रह्मवर्चसे नैव सभां संभावितो वटुः ब्रह्मर्षिगण संजुष्टा मत्य रोचित मारुष. आणि मग तो अतिशय तेजाने तळपू लागला. क्षणातच तो वाढून. आता तो तिकडे निघाला. भृगुकच्छ नावाचं जे क्षेत्र आहे, ज्याला बडोच म्हणतात आता हल्ली, तर भृगुकच्छ क्षेत्रामध्ये बलीने खूप मोठा यज्ञ मांडला होता. बली चांगला होता बघा. बली गुरुभक्त होता, शूरवीर होता, नीतिमान होता, खूप 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 दानी होता. पण फक्त त्याच्यात एकच अभिमान होता की मी ज्या माणसाला दान देईन त्या माणसाला अख्ख्या जीवनामध्ये परत कधीही कोणाकडेही हात पसरायला लागला नाही पाहिजे. म्हणजे मी त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण करेन आणि ह्याच्या मागे मी सगळ्याच्या गरजा पूर्ण करू शकतो हा अभिमान होता. आणि त्याच्या मागे मीपणा होता. ही सगळी संपत्ती माझी आहे आणि मीपणाच्या मागे
अज्ञान असतं नेहमी. स्वरूपाच्या अज्ञानातून मीपणा, अहंकार निघतो आणि त्याच्यातून माझं धन, मग मी दाता, मी देईन असं निघतं. तर बाकी तोच खूप चांगला होता, भक्त पण. श्रुत्वा स्वमेधैर्यजमान मूर्जितं बलिं भृगूणामुपकल्पितैस्तत जगाम तत्राखिलसार संभृतो भारेण गां सन्नमयत् पदे पदे तं नर्मदायास तट उत्तरे बले रियत् ऋत्विजस्ते भृगुकच्छ संज्ञके प्रवर्तयन्तो भृगवक्रतुत्तमं यचक्षतारादुदितं यथा रविं. तर त्या तिथे त्यांनी गेले. आता बटू कसा असतो? ब्रह्मचारी बटू जो असतो तो म्हणजे गुरुकुलात शिकणारा छोटा मुलगा. बटू म्हणजे अगदी लहानपणीच जातात गुरुकुलामध्ये. 6 वर्षांचे झाले की ब्राह्मणांच्या मुलांची मुंज झाली पाहिजे, 7 वर्षांच्या क्षत्रियांच्या, 8 वर्षांच्या वैश्यांच्या, असा नियम आहे. 8 वर्षाच्या नंतर राहू नये म्हणजे असा नियम आहे. आता हल्ली करतात, उशिरा लग्नाच्या अगोदर पण करतात मुंज आणि सोडून जाईल. तर त्याप्रमाणे त्यांनी कंठामध्ये ती माळा, रुद्राक्ष माळा, नंतर छत्र, उपानह, दंड, कमंडलू, आसन, अशा सगळ्या गोष्टी घेतलेल्या. तो सूर्यासारखा तेजस्वी तिकडे गेला. सगळ्यांना म्हटलं, सूर्य किला या तिथवा विभावसु सनतकुमार होत दिदृक्षया करतो. हे सूर्य आलाय का आपल्या यज्ञामध्ये? का अग्निदेवता प्रत्यक्ष आले का सनतकुमार आले? इत्थं स शिष्येषु भृगुष्वनेकधा वितर्क्यमाणो भगवान स वामनः छत्रं स दंडं स जलं कमंडलूं विवेश बिभ्रत हय मेधवाटम. तो अश्वमेध यज्ञ करत होता भले. तर त्यावेळेला ते शुक्राचार्य त्याचे पुरोहित आहेत, ते त्याला यज्ञ मंत्र वगैरे सांगत होते. तो तिकडून असं दिसल्यानंतर वामन यांच्याशी चर्चा चालू होती की हे कोण आहेत तरी कोण एवढे तेजस्वी. तर तेवढ्यात तो तिथे पोहोचला येऊन, आणि त्यांनी कमंडलू भरलेला होता, हातात दंड होतं, छत्र होतं, सगळं घेतलेलं. मग तो तिथे आल्यानंतर मौंज्या मेखलया वीतमुपवीता जिनोत्तरम जटिलम वामनम विप्रम माया माणवकम हरिम. अग्नीसारखा तेजस्वी आणि डोक्याला जटा वगैरे असा तो होता. प्रविष्ट वीक्ष भृगव सशिष्यास्ते सहाग्निभिः प्रत्यगृह्णन समुत्थाय संक्षिप्तास्तस्य तेजसा. आणि त्याचं तेज इतकं होतं की सगळ्यांचे त्या डोळे दिपले, त्यांना असं डोळे उघडून बघेन आपण, असं त्यांचं प्रखर तेज होतं. तर बलीने ताबडतोब उठून त्यांचं स्वागत केलं. म्हणतो, या 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 महाराज, या, आपण आलात, मी धन्य झालो. माझं हे यज्ञ जे आहे तो परिपूर्ण झाला आज, कारण आपण इथे आलात स्वतःहून. तर या या इथे बसा. त्यांची पूजा करू लागला, त्यांचे पाय धुतले. तत्पादशौचम जनकल्मषापहम सधर्मविन मूर्ध्नी अधात. आपल्या डोक्यावर त्यांचं पाण्याचं पादतीर्थ, चरणतीर्थ, चरणोदक शिंपडलं. सुमंगलम, ते अतिशय चांगलं माझ्यासाठी. यद देवदेवो गिरीशश्चंद्र मौली दधार मूर्ध्ना परयाच भक्त्या. आणि खूप भक्तीने त्यांना नमस्कार केला. स्वागतम ते नमस्तुभ्यम ब्रह्मन किम करवावमे. मी काय करू आपल्यासाठी? ब्रह्मर्षीणाम तपस्साक्षान मन्ये त्वादि वपुर्धराम. आपण खूपच श्रेष्ठ आहात असं वाटतं की ब्रह्मर्षी लोकांचं तप मूर्तिमंत होऊन माझ्याकडे आलेलं आहे. यद यद वटो वांछसी तत्प्रतिच्छमे. आणि नंतर म्हणतात, हे बटो, तुला जे काही पाहिजे ते मागून घे माझ्याकडे ब्रह्मचारी. तर ते लगेच म्हणायला लागले, न हेतस्मिन कुले कश्चिन निसत्व कृपण पुमाम. तर आता बटू वामन भगवान जे आहेत ते बोलत आहेत. तर कसं बोलावं तर पण बघा, की जे कोणी याचक म्हणून जातात आणि समोर दाता आहे तर त्याच्याशी कसं बोललं पाहिजे. तर म्हणतात, यम विनिर्जित्य कृष्णेण विष्णू क्षोमोद्धार आगतम नात्मानं जैनं मेने तद्वीर्यं भूर्यनुस्मरम. तर ते म्हणाल की बली, तू साहजिकच मला काय पाहिजे ते घ्या असं म्हणणं हे अगदी साहजिक आहे. तुझी जी परंपरा आहे, कुलपरंपरा, त्यामध्ये असेच एकाहून एक उदार आणि दानी होण्यासाठी ऐश्वर्यसंपन्न पहिलं असलं पाहिजे. आणि ऐश्वर्यसंपन्न होण्यासाठी मोठं उद्योजक, कार्यक्षम, असं धनी असलं पाहिजे. तर त्यासाठी स्वतःमध्ये खूप मोठे सद्गुण असले पाहिजे, तरच पैसा आपल्याकडे येईल, तरच आपण दानी होऊ शकतो. तर त्याप्रमाणे तुमचं कुलपरिवार अशाच सगळ्या उत्तम गुणांनी उपयुक्त आहे. आणि मी तर असं पण ऐकलं की जेव्हा हिरण्याक्ष त्याला हे केलं, मारणार होते भगवान, तर
म्हणजे सांगतात कसं बघा, त्याला चांगलं असं सांगतात. तो हिरण्याक्ष इतका शूर होता की भगवंतानी जेव्हा त्यांच्याशी युद्ध केलं आणि वध केलं तेव्हा त्यांना असं वाटलंच नाही की मी ह्याला मारलं. इतके ते त्याचं बळ आणि पराक्रम जास्त चांगलं होतं. आणि हिरण्यकशिपू पण तो शोधत होता त्यांना. तर ह्यांनी काय केलं, आपण त्याला सापडू नये म्हणून ते त्याच्या श्वासाबरोबर त्याच्याच हृदयात जाऊन लपले. कारण तो नेहमी बहिर्मुखी होता, तर त्यांना माहिती आहे की हा बाहेर बाहेर शोधेल, आपण सापडू नये म्हणून ते त्याच्या अंतरात्म्यात जाऊन लपले. तर आज थोडक्यात सांगायचं काय की भगवान नारायण पण तुझ्या वाडवडिलांना घाबरत होते, त्यांच्याहीपेक्षा ते शूरवीर होते असं त्याला सांगायचं. आणि तुमचे आजोबा प्रल्हाद, त्यांच्याबद्दल तर काय सांगावं. असं त्यांना प्रल्हादाला तर भगवंतांनी वरच दिला होता. नरसिंह भगवान अवतार झाला तर त्यांनी वरच दिलं होतं की प्रल्हादा तू इतका चांगला आहेस, तुझ्या वंशातल्या कोणालाही मी मारणार नाही पुढे. बघा, तुझ्या पूर्ण पुढच्या वंशातल्या एवढं भगवंतांनी सांगितलं. तर हे सगळं मागून झालं ना, नंतर मग हे वामन भगवान म्हणाले तस्मात त्वत्तो महिम ईशत, थोडीशी जमीन मी तुझ्याकडून मागतो. ऋणेहम वरदर्शभात पदानी त्रीणी दैत्येंद्र संमितानी पदा मम, माझ्या स्वतःच्या पावलांनी 3 पावलं जमीन होईल एवढी जमीन तू फक्त मला दे. आता हे मागणं काही खरं बरोबर नाही ना. एवढं लहान मुलगा त्याच्या पावलांनी 3 किती होणार. तर बटू काय म्हणतो, बली काय म्हणतो, अरे तू लहानच आहेस, तर तुझी समज पण लहानच दिसते पोरकट अशी, तू नीट मागून घे ना, संपूर्ण तुझं जीवन उदरनिर्वाह होईल एवढी मोठी जमीन माग, घर माग, नोकरचाकर, सोनं अडकं, पैसा तुला पाहिजे तर तू मोठा होशील तेव्हा तुला पत्नी म्हणून एक चांगली कन्या मागून घे. तर की नान्यत ते कामये राजन वदान्यात जगदीश्वरात, अहो ब्राह्मण दायाद वाचस्ते वृद्धसम्मताः त्वं बालो बालिशमती स्वार्थम प्रत्यबोधो यथा. तर असं तू मागून घे. तो म्हणलं की नाही, मला जे मी मागितलं तेच योग्य आहे. कोणी देतं आहे म्हणून भरमसाठच मागणं पण योग्य नाही. स्वतःची जेवढी गरज आहे तेवढंच मागून घेतलं पाहिजे. तर न पुमान माम उपव्रज्य भूयो याचितुमर्हति तस्मात् वृत्ती करीम भूमीं वटो कामं प्रतिच्छमे. आता इथे बघा बली बोलला की ज्याने माझ्याकडून मागितले एकदा त्याला पुन्हा कोणाहीकडे मागण्याची गरज नाही पडावी, एवढं तू आत्ताच माझ्याकडून मागून घे. म्हणजे जीवनभर तुला जे जे पाहिजे ते आत्ता मागून घे. सोनं नाणं कपडा सगळं एतावतैव सिद्धोहम वित्तम यावत प्रयोजनम. तर तो म्हणतो की नाही, पण मला जेवढं पाहिजे तेवढंच मी मागणार, आणखीन जास्त मागणार नाही, असं हा पण म्हणतो. आता झालं इत्युक्तस्य हसन्ना वांछात प्रतिगृह्यता, घे तर मग तुला जे पाहिजे ते, असं तो म्हणून ते जे जल आहे ते सोडायला त्यांनी झाडे उचलली. तेवढ्यात वामनाय महिम दातुम जगराह जलभाजनम, पाण्याचं भांडं त्यांनी घेतलं ते जमीन देण्यासाठी, त्याच्यावर पाणी सोडण्यासाठी. आणि तेवढ्यात शुक्राचार्य जे आहेत त्याचे गुरु ते म्हणाले बली थांब, 1 सेकंद थांब. एष वैरो म्हणजे 1 सेकंद असं नाही म्हणाले, 1 क्षण थांब. एष वैरोचने साक्षात भगवान विष्णुरव्यय कश्यपात अदितोर जातो देवानाम कार्यसाधका. हे जे दिसतात ना तुला ब्रह्मचारी वामन, हे प्रत्यक्ष ते देव आहेत नारायण भगवान. आणि देवांना सगळी सत्ता सगळं स्वर्ग मिळवून देण्यासाठी त्यांनी हे रूप घेऊन इथे आलेले दिसतात. क्रमतो गाम पदैकेन द्वितीयेन दिवं विभोः खमच कायेन महता तार्तीयस्य कुतो गती. हे काय करतील, तू पाणी सोडल्याबरोबर मोठे मोठे होतील, एका पहिल्या पावलाने संपूर्ण पृथ्वी व्यापतील, आपल्या संपूर्ण अंगाने अंतरिक्ष, आणि दुसऱ्या पावलाने स्वर्ग, तिसरं पाऊल ते कुठं ठेवतील तू विचार कर. तुझी सगळी सत्ता जाईल. कधी पण बघा द्यावं असं म्हणतात की समोरचं ताट द्यावं पण पाठ देऊ नये. म्हणजे पहिल्यांदा तर आपल्या स्वतःसाठी ठेवलं पाहिजे ना घर आणखी हे सगळं, नंतर मग जर देण्याचं पॉईंट आहे, नाही तर मग आपण काय देऊ, नंतर काहीच देऊ शकणार नाही. तर हे म्हटलं की असं नाही दान देऊ, याला शुक्रनीती म्हणतात. बघा हा जो भाग आहे याला शुक्रनीती असं प्रसिद्ध नाव आहे की व्यवहार कुशल कसं असावं, व्यवहारामध्ये आपलं राखून आपलं कल्याण कसं करावं. पुण्य पण पाहिजे दानाचं, नाही असं नाही, ते तर आपल्यालाच मिळणार आहे आणि शेवटी तेच आपल्याबरोबर येणार आहे. जेवढा धनसंपत्ती असेल ती बरोबर नाही येणार, पण जेवढं आपण देतो ते पुण्याबरोबर येणार आहे. ह्यासाठी पुण्य आवश्यक आहे आपल्यासाठी. पण ह्या तोपर्यंत जिथपर्यंत आपण इथे आहोत तिथपर्यंत आपलं उदरनिर्वाह होईल एवढं धन पण राखलं पाहिजे.
तर ह्याला शुक्रनीती असं नाव आहे. एतावतैव सिद्धोहम हे झालं. न तद्दानं प्रशंसन्ते येन वृत्तिर्विपद्यते. मग असं ते त्याला सांगतात. पण बळी काय म्हणतात? सत्यम भगवता प्रोक्तम धर्मोयम गृहमेधिनाम. हे गुरु शुक्राचार्य, तुम्ही सगळं बरोबर सांगताय, तुम्ही बरोबर गृहस्थांच्या माझ्या राजाच्या कल्याणाचं सांगताय, पण माझं असं व्रत आहे की जो कोणी ते मागेल ते मी देईन. आणि मी अगोदरच शब्द दिला आहे, प्रतिगृह्यता देतो, घे म्हणून शब्द दिला आहे अगोदरच. न यस्सत्यात् परो धर्म इव इति होवाच भूरियम सर्वं सोडुमलं मन्ये ऋतेलीक परम नरम. तर म्हटलं की मी मृत्यूला घाबरत नाही, मी कुठल्याही अडचणीला कष्टाला घाबरत नाही, पण लोकांनी माझी निंदा करावी की ह्याने देऊन शब्द पाळला नाही, हा खोटं बोलला, हे मला नको आहे, माझी बदनामी व्हायला मला नको. बघा थोडं लोकांचं हे खूप असतं की मी सुप्रसिद्ध झालं पाहिजे, कोणी मला वाईट नाही म्हणता कामा, हे खूप असतं. म्हणजे त्या बाबतीत खूप असे संवेदनशील असतात. तर कोणाकोणाला वाटतं आपण खूप प्रसिद्ध व्हावं, म्हणतात घटम भिंद्यात पटम छिंद्यात कुर्यात रासभरोहणम येन केन प्रकारेण प्रसिद्धो पुरुषो भवेत. म्हणजे सगळ्यांच्या समोर मडकी फोडा, सगळ्यांच्या समोर कपडे फाडा स्वतःचे किंवा दुसऱ्यांचे, आणि सगळ्यांच्या समोर गाढवावर बसून जा, पण कुठल्या ना कुठल्या प्रकारे प्रसिद्ध व्हा आणि तुमचं नाव आलं पाहिजे त्या रेकॉर्डमध्ये. आता हल्ली तर सगळं हे काय फेसबुक, इंस्टाग्राम, पूर्वी म्हणायचे की नेकी कर दर्या में डाल, असं म्हणायचे ना, चांगली कामं करा आणि सोडून द्या. पण हल्ली म्हणतात नेकी कर फेसबुकवर डाल आणि सगळ्यांना कळलं पाहिजे. तर इथे असं म्हणतात की जरी तुम्ही असं सांगितलं तरी मला ते नाही मान्य करता येणार तुमचं म्हणणं, मी देणार ह्याला. जरी तुम्ही सांगताय त्याप्रमाणे झालं तरी हरकत नाही, हे देवच आहेत प्रत्यक्ष, त्यांनी मला दिलं होतं, त्यांना मी दिलं सगळं, मी काय सगळं घेऊन नव्हतो आलं येतानाच. यज्ञ वै विष्णू, हा यज्ञ मी त्यांच्याचसाठी केलेला आहे. झालं. आता ते केल्यानंतर तद्वामनं रूपवर्धताद्भुतं हरेरनन्तस्य गुणत्रयात्मकं भूखं दिशो द्यौर्विवरा पयोदय स्थैर्यं हृदेवा ऋषयो यदासत्. हे आकाशातले सगळे ढग, समुद्र, दिशा, तर सगळं दऱ्याखोऱ्या, पर्वत, हे सगळं व्यापून टाकेल असं ते वामनांचं रूप वाढलं. काये बलिस्तस्य महाविभूते सहर्त्विगाचार्य सदस्य एतत् ददर्श विश्वं त्रिगुणं गुणात्मके भूतेन्द्रियार्थाशय जीवयुक्तम. आणि सगळे चराचर प्राणी, मनुष्य वगैरे त्या रूपामध्ये दिसले. जसं एक पारदर्शक असावे की नाही, जसं विश्वरूप दाखवलं होतं अर्जुनाला गीतेच्या 11व्या अध्यायात, जसं आपल्या मातेला कौसल्येला, देवकीला, यशोदेला, त्याप्रमाणे. तर असं म्हणतात भगवंतांनी पहिलं पाऊल जमिनीवर टाकलं, त्याच्या अंगाने संपूर्ण दिशा म्हणजे अंतरिक्ष आकाश व्यापलं गेलं. दुसरं पाऊल त्यांनी स्वर्गामध्ये टाकलं. स्वर्ग म्हणजे ब्रह्मलोकापर्यंत गेले. ॲक्च्युली ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मदेव राहतात. त्यांनी लगेच आपलं कमंडलूतलं पाणी त्या पावलावर टाकून पाद्यपूजा करायला सुरुवात केली भगवंताची. आणि भगवंताच्या चरणांना स्पर्श होऊन जे ते पाणी ब्रह्मदेवाच्या कमंडलूतलं वाहू लागलं, ती झाली गंगा. बोलिये गंगा माता की जय. जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी. जय गंगे जय गंगे जय भागीरथी. देवी सुरेश्वरी भगवती गंगे त्रिभुवन तारिणी तरल तरंगे. शंकराचार्यांची 2 गंगास्तोत्र प्रसिद्ध आहेत. आपल्याकडे जे सचिन मिशनमध्ये ते पहिले एक म्हणतात. तर ती गंगा तिथून निघाली आणि म्हणून तिला विष्णुपदी असं नाव आहे. गंगेला एक नाव आहे विष्णुपदी. आणि ती ब्रह्मलोकातून, संपूर्ण अंतरिक्षातून, पृथ्वीवर पण वाहते, पाताळात पण जाते, म्हणून तिला त्रिपथगा असं पण म्हणतात. 3ही लोकांमधून ती वाहते. असे अनेक तिला नावं आहेत. आणि इथं आल्यानंतर शिवजींनी आपल्या जटेमध्ये तिचा भार सहन केला, म्हणून तिला जटाशंकरी असं एक नाव आहे गंगेला. तर हे झाल्यानंतर
आता झालं, तिसरं पाऊल कुठे ठेवणार? राजा बळीच्या अभिमानाचं निवारण. बबंध वारुणेर पाशेर बलीस चौथ्ये हानी प्रताऊ. आता मध्ये काय झालं पहा, याच्यामध्ये काय घटना घडली? अनेन याचमानेन शत्रूंना वटरूपिणा सर्वस्वं नो ऋतं भर्तृ नस्त्य दंडस्य बर्हिषी. विप्रचित्ती, राहो, नेमी इत्यादी राक्षस होते, ते बलीच्या बाजूचे असुर, ते सगळे बघत होते हे सगळं चाललेलं, याचा यज्ञ वगैरे. तर त्यांना आला राग. ते म्हटले की बलीने यज्ञाची दीक्षा घेतलेली आहे म्हणून तो रागावू शकत नाही, युद्ध करू शकत नाही, मारू शकत नाही. तर हा जो वामन आहे यांनी बलीला फसवलं. पहिल्यांदा काय म्हटलं होता, माझ्याच पायांनी 3 पावलं. तर तेव्हा तो एवढासा होता, नंतर मोठा झाला, ते हे त्यांनी फसवलं. तेव्हा ते मारायला धावले देवाला वगैरे. पण देवांचे पण पार्षद होते सगळे, सनंदन वगैरे, नंतर कुमुद इत्यादी, सुनंद वगैरे. तर ते पार्षद त्या बलीच्या सहकार्यांना मारू लागले. आता हे त्यांचं इकडे वाचावाची सुरू झाल्यावर बलीने तिथूनच फक्त हाक मारून सांगितलं, हे विप्रचित्ती, हे राहू, हे नेमे, थांबा, युद्ध करू नका, हा काळ आपल्याला अनुकूल नाही आहे, तुम्ही आता सध्या धीर धरा. मग ते रागावले, म्हटलं की युद्ध नाही करायचं. आता याची आज्ञा राजाची, युद्ध नाही करायचं, आम्ही जातो पाताळात निघून. ते पाताळात निघून गेले. एतान वयम विजेश्यामो यदि दैवं प्रसिद्धती तस्मात् कालम प्रतीक्षध्वम यो नो अर्थत्वाय कल्पते. आपली पण वेळ येईल, कधीतरी आपला पण चांगला काळ येईल, तेव्हा आपण जिंकू, तोपर्यंत जरा धीर धरा असं सांगतो. आणि मग इकडे भगवान गरुडाकडे नुसतं पाहतात, गरुड त्यांच्या मनातलं ओळखतात आणि बळीला वरुण पाशाने म्हणजे चांगल्या मोठ्या दोरखंडाने बांधून टाकतात. आणि यदुत्तम श्लोक भवान ममेरितम वचो वेलिकम सुरवर्य मन्यते करोमृतम तन्न भवेत प्रलंबनम पदम तृतीयम कुरु शीर्षणी मे निजम. भगवान म्हणतात ना की अरे सगळं जगात तर गेलं माझ्या 2 पावलात, तिसरं पाऊल कुठं ठेवू? तू 3 पावलं जमीन मला कबूल केलेस आणि 2च पावले मला मिळाली. तिसरं जर का नाही मिळालं तर तुझं म्हणणं खोटं झालं, तू खोटं बोललास, आपला शब्द पाळला नाहीस असं होईल. सांग मला तिसरं पाऊल कुठे ठेवू? तर तेव्हा बळी म्हणतो, भगवान हे सगळं तुमचंच आहे, ठेवा माझ्या डोक्यावर तुम्ही तिसरं पाऊल ठेवा. मला कळलं, मला जो अभिमान होता, अहंकार होता की मी देतो, माझं धन मी देईन, तो अभिमान नष्ट करण्यासाठी तुम्ही हे सगळं केलं. तर तो अहंकार कुठे डोक्यामध्येच असतो है ना, अहंकार तो सगळा जाईल तुमच्या पदस्पर्शाने, पण तुम्ही ज्ञानस्वरूप आहात. मग ते तिथे पाऊल ठेवून बिभेमिनाहं निरयात् पदच्युतो न पाशबन्धात् व्यसनात् दुरत्ययात् नैवार्थकृश्रात् भवतो विनिग्रहात् असाधुवादात् वृषमुद्विजे यथा. कारण की माझ्याबद्दल कोणी वाईट नाही बोलू एवढं मला असं वाटतं, तर त्याच्यामुळे मी काहीही सहन करायला तयार आहे. तेव्हा तुम्ही तुमचं पाऊल माझ्या डोक्यावर. आता तिथे प्रल्हाद प्रकट झाले, प्रल्हाद आले तिथे, आपला नातू हा, तर ते सगळं बघत होते. तर प्रल्हाद काय म्हटले, देवा तुम्ही खूप छान केलं, तुम्हीच ही सगळी सत्ता धन वैभव बलीला दिलं होतं आणि तुम्ही काढून घेतलं त्याचं कल्याण होण्यासाठी, तो अभिमान रहित होण्यासाठी. अहंकार आला की आपली प्रगती खुंटली. अहंकार म्हणजे आपल्याला तो दुःखात नेणार, रडवणारच शेवटी. तर त्याच्यामुळे तुम्ही हे खूप चांगलं केलं, हे तुम्हाला अगदी शोभून दिसलं. काही धन देणं पण आणि काढून घेणं पण. जणं की अधरम मधुरम वदनम मधुरम, तर त्याचं सगळंच चांगलं आहे, सगळंच गोड आहे. त्याचं दिसणं, चालणं, बोलणं, कपडे घालणं, स्मरणं सगळं चांगलं आहे. तर त्याप्रमाणे देवा हे पण तुमचं सगळं चांगलं आहे. त्वयैव दत्तम पदमहेंद्र मूर्जितम कृतं तदेवाद्य तथैव शोभनम मन्ये महानस्य कृतो अनुग्रहो विभ्रंशितो यश्रिय आत्ममोहनात. कारण धन नेहमी स्वतःला मद म्हणजे गर्व वगैरे आणवतं आणि आपलं स्वरूप, देवाचं स्वरूप, त्याचं सामर्थ्य सगळं विसरायला लावतं. असं म्हणतात की पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. तर सत्ता वगैरे खूप सावधान राहावं लागतं. भरत जो आहे रामायणातला भरत, तर त्याच्यासारखा एखादाच कोणी असा असतो की जो संपूर्ण अयोध्येचं राज्य मिळून तो सेवकच राहतो, दासच राहतो आणि राज्यकारभार उत्तम रीतीने करतो. जेवढं धनकोश खजिना श्रीरामांनी वनवासात जातेवेळी
दिलं होतं त्याच्या 10 पट त्यांनी परत श्रीराम आल्यानंतर दिलेलं आहे. एवढं त्यांनी चांगलं काम केलं, पण तरी तो दास म्हणूनच राहिला. यया ही विद्वानपि मुह्यते यतस्तत्को विचष्टे गतिमात्मतो यथा गतिमात्मनो यथा. अन्यथा सगळे लोक गर्वाने फुगतात असं सांगितलं. तस्मै नमस्ते जगदीश्वराय वै नारायणाय अखिल लोकसाक्षिणे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा आमचा नारायणांना नमस्कार. आणि ब्रह्मदेव तिथे होते. ब्रह्मदेव म्हटले, देवा आता ह्याचं सगळं तर गेलेलं आहे, आता ते त्याला बांधले ते तरी कशाला बांधता, सोडा ना त्याला. मुंचैनम, त्याला सोडा. ऋत सर्वस्वम नायमरती निग्रह, त्याला बांधू नये. हा त्या वरुणपाशाच्या योग्यतेचा नाही आहे. तर तेव्हा भगवान त्यांना काय सांगतात बघा, ब्रह्मदेवांना काय सांगतात बघा. ते म्हणतात की ब्राह्मण यम अनुगृह्णामी तद्विशो विधुनोम्यहम यन मद पुरुष स्तब्धो लोकम माम चावमन्यते. हे ब्रह्मदेवा, माझा स्वभाव कसा आहे देव सांगत आहेत. ते म्हणतात की ज्याच्यावर मी कृपा करतो त्याचं मी सगळं काही काढून घेतो. आणि भागवतामध्ये शपथ तुम्हाला असंच लिहिलेलं आहे की खरं ज्याच्यावर देवाला कृपा करायची असेल ना, त्याला एकदम निर्धन करून टाकतात. त्याचा धंदा असेल तर चालणार नाही, त्याची लोकं असतील घरची ती त्याला मोजणार नाही, सोडून देतील. असं जेणेकरून सगळीकडून संकट आलं, त्यांनी काही नवीन काम काढलं तरी हे होऊन जाईल, सगळीकडे अपमान अपयश. असा तो जेव्हा पूर्णपणे सगळ्या आशा आणखीन हे सोडून देवाला शरणतो, तेव्हा भगवान स्वतःलाच त्याला देऊन टाकतात. आणि भगवान आले म्हणजे काय नाही आहे तुम्ही सांगा. तिथे सगळं काही आहे, सुख आहे, आनंद आहे, नित्यता आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, भक्ती आहे, माधुर्य आहे. असंच एक लग्नाचं कार्यालय वगैरे असतं ना, त्याच्यामध्ये एक भंडारी असतो, त्याच्याकडे सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात. कोणाला कोणाला काय काय पाहिजे ते द्या म्हणून. त्याच्याकडे चावी पण असते त्या रूमची. तर 1-2 कोठी घर. तर तिथे मुलं खेळत होती. तर मुलगा आला, तर ह्याने त्याला लाडू दिला. तर त्याने लगेच जाऊन दुसऱ्या मुलाला सांगितलं, बघ मला लाडू मिळाला. दुसरा पण मुलगा आला, त्याला पण लाडू दिला, त्याने पण मागितल्यावर. आणि एक मुलगा मोठा हुशार होता, तो आला आणि म्हणतो, काका मला ह्या खोलीची चावी द्या. म्हणजे मला पाहिजे तेवढे लाडू आणि पाहिजे तेवढे मी पण लोकांना देऊ शकेन. तर याप्रमाणे ज्या वेळेला मनुष्याचं सगळं काही जातं तेव्हा भगवान स्वतःलाच त्याला देतात. असं माझा स्वभाव आहे असं ते सांगतात त्याला. आणि दुसरं म्हणजे ते म्हणतात देव आणि भक्ताचं नातं तुम्ही कशाला मध्ये बोलता. आणि त्याला पण ते चांगलं वाटतंय, आवडतंय, त्यालाही कळतंय मी का म्हणतो. आणि पहा इथे पण काय झालं पहा, ज्यावेळेला त्याची स्वर्गाची सत्ता वगैरे काढून घेतली, पण भगवंतांनी त्याला पाताळाचं राज्य दिलं. आणि म्हणतात की पाताळाचं राज्य स्वर्गाच्यापेक्षा समृद्ध राज्य आहे. तिथे रत्नांचे दिवे आहेत आणि तिथे अमृत आहे प्रत्यक्ष. असं तिकडे सगळे सुखभोग आहेत. तिथे घाम वगैरे येत नाही, त्यामुळे काही दुर्गंधी नाही, काही नाही, असं सगळं चांगलं. आणि शिवाय महत्त्वाचं म्हणजे प्रत्यक्ष भगवान तिथे द्वारपाल म्हणून राहिलेले आहेत. आणि रोज रोज बळीला येता जाता त्यांचं देवदर्शन होत आहे. ते किती मोठी गोष्ट आहे. तर भगवान प्रल्हादाला पण म्हणतात, प्रल्हादा तू पण पाताळात जा आणि तू पण राहा, याच्याबरोबर सत्संग करा तुम्ही, मी पण तिथेच आहे द्वारपालाच्या रूपाने, तर आपण तिथे भेटूया. रक्षिष्ये सर्वतोहम त्वाम सानुगम सपरिच्छदम सदा सन्निहितम वीर तत्र माम द्रक्षते भवान. तिथं तू मला पाहशील. अहो प्रणमाय कृतसमुद्यम प्रपन्न भक्तार्थ विधौ समाहित. तर राजा बळी म्हणाले, भगवान तुम्ही अशी माझ्यावर कृपा केलीत की ते सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. नेमम विरंचो लभते प्रसादम न श्रीर न शर्व किमुतापरेते. हे लक्ष्मी माता, हे ब्रह्मदेव, इंद्र, कोणालाच अशी कृपा लाभली नाही की तुमचा चरणस्पर्श डोक्यावर कोणाला तरी लाभलाय का बघा. तर तो मला लाभला, एवढी तुम्ही माझ्यावर कृपा केली. मग भगवान म्हणतात की ठीक आहे आता तुझा. मग भगवान लगेच अदितीला बोलवतात, इंद्राला बोलवतात. आता तो त्यांचा मोठा भाऊ उपेंद्र, म्हणून भगवान त्याला उपेंद्र हे एक नाव आहे. उपइंद्र म्हणजे इंद्राच्या जवळ जन्मलेला. तर मग त्यांना ते स्वर्गाची सत्ता सगळं पुन्हा देतात. अशा प्रकारे त्यांनी आपलं वचन दिलेलं पूर्ण केलं आदित्यला. आता हे भगवान असे जे आहेत ते भक्तवत्सल असे आहेत ना. अच्छा, आता यानंतर पुढे एक मत्स्यावताराची जी गोष्ट आहे, मध्ये मध्ये तात्विक चर्चा आणि इतर पण स्पष्टीकरणं आहेत.
पण आपण अधूनमधून ती घेतो आणि नंतर पण पुन्हा मध्ये आणखीन लागले तर घेऊ. तुम्हालाही काही प्रश्न वगैरे असतील तर ते पण तुम्ही लिहून वगैरे ठेवा, व्यवस्थित विचार करून, चिंतन करून, जे जे सांगते त्यातून नंतर घेऊ. आता नाही, नंतर घेऊ. तर साठवून ठेवा, आपण वेळ मिळेल तेव्हा घेऊ नंतर. तर याप्रमाणे इथे एक सत्यव्रत नावाचे राजे होते. सत्यव्रत. आणि तुम्हाला सांगितलं की मनू हे पण एक पदाचं नाव आहे. तर तुम्ही पण समजा कोणी खूप पुण्य केलं, खूप ज्ञान प्राप्त केलं, भक्ती केली, तर तुम्हाला पण मनूचं पद मिळू शकतं, तुम्हाला पण इंद्राचं पद मिळू शकतं, तुम्हाला पण ब्रह्मदेवांचं पद मिळू शकतं, सगळ्या देवतांची. तर त्याप्रमाणे तो सत्यव्रत जो होता राजा, तर देवाला माहिती आहे की हा पुढे पुढे नंतर इंद्र बनणार आहे, मनू बनणार आहे, असं त्यांना माहिती होतं. तर त्याच्यामुळे पुढच्या मन्वंतरात मनू बनणार आहे ते. तर ते म्हटलं की त्याला मनू बनण्यासाठी चांगला तयार केला पाहिजे, म्हणून मग भगवान तिथे आले. आणि तो राजर्षी जो आहे तो स्नान करत होता नदीमध्ये. नदीमध्ये स्नान करायची पण गोष्ट किती छान आहे बघा. रोज सकाळी आपण उठून स्नानासाठी नदीत जातो, आपोआपच चालणं होतं, आपोआपच शुद्ध हवेचा श्वास भरून आपल्याला घेता येतो, आपोआपच आपल्या दृष्टीला हिरवी सृष्टी पडते, आपोआपच आपण त्या वाहत्या पाण्यामध्ये स्नान करतो, तेव्हा सगळे अंगाचे सांधे, हाडं, त्वचा सगळं शुद्ध होऊन जातं. तर हे इतक्या सगळ्या आपल्या ज्या ज्या गोष्टी पूर्वीच्या होत्या, आपण म्हणून आत्ता काय ते हे नाही आहे, प्रॅक्टिकल नाही आहे, कुठे नदी आहे, पण आपण समजून घेतलं पाहिजे की ज्या ज्या आपल्या पूर्वीच्या गोष्टी होत्या त्या. आणि तेव्हा जलप्रदूषण पण नव्हतं आणि लोक शक्यतो नद्यांच्या काठाला राहायचे, काठापासून थोडं दूर दिसत. तर त्याप्रमाणे तो गेला होता नदीमध्ये स्नान करायला आणि अर्घ्य देत होता सूर्याला स्नान करून झाल्यावर. तर त्याच्या ओंजळीमध्ये एक छोटीशी आली, काय त्याला म्हणतात, मासोळी आली छोटीशी. त्याला शफरी म्हणतात संस्कृतमध्ये, शफरी किंवा शफरिका असा शब्द आहे. तर शफरी म्हणजे मासा. तर ती आल्यानंतर त्याने परत तिथे खाली सोडायला लागले, त्याच नदीमध्ये त्याला सोडायला लागले. तेवढ्यात त्यांना आवाज आला, हे राजा, तू आम्हाला ह्या नदीमध्ये सोडू नको. छोटीशी मासोळी येते ना, आवाज पण छोटा होता. तू आम्हाला नदीमध्ये सोडू नको, नदीतले मासे वगैरे आम्हाला मारतील. मग राजाला आश्चर्य वाटलं. मग त्याने त्याला आपल्या भांड्यामध्ये ठेवलं, जे तो घेऊन जाणार होता, कमंडलू वगैरे जो आणला होता. तर मग ते घरी जाईपर्यंत तो मासा मोठा झाला, एकदम मोठा, म्हणजे तर कमंडलूमध्ये मावणार नाहीत का. आणि तो असं तर मग तेव्हा पुन्हा त्याच्यातून आवाज झाला, हे राजा, ह्या कमंडलूतलं पाणी मला बस नाही होते, तू मला मोठ्या भांड्यात ठेव. मग राजाने अशा मोठ्या माठामध्ये त्याला ठेवून दिले. थोड्याच वेळाने तो खूप मोठा झाला, आणखीन त्याच्यात पण बसेल. पण तो, हे राजा, मला हे जागा आणि हे पाणी पुरेसं नाही होते, तुम्हाला मोठ्या भांड्यात ठेव आणखीन. मग त्यांनी आणखीन जवळ एक मोठा हौद होता त्याच्यामध्ये, नंतर मग एका मोठ्या तळ्यामध्ये, मग समुद्रामध्ये, सरोवरामध्ये असं ठेवलं. आणि तिथे पण तो एका दिवसात खूप इतका मोठा झाला. आणि मला वाटलं की मला हे पाणी पुरेसं नाही पडत आहे, तुम्हाला आणखीन मोठ्या पाण्यात ठेव. तर तेव्हा राजा म्हटला, आता ह्याला समुद्रातच ठेवलं पाहिजे. मग तो समुद्रात त्याला ठेवायला घेऊन गेला. तर तो म्हटला की मला तो समुद्रात ठेवू नको, समुद्रात देवमासा वगैरे असतो, तो मला खाईल, शार्क वगैरे. तर मग राजा म्हटला, आता करू तरी काय. तो शेवटी तो म्हटला त्याला की तुम्ही कोण आहात, तुम्ही असे मनुष्याच्या वाणीने बोलत आहात आणि हे अद्भुतच आहे सगळं, एवढा मोठा मासा वाढतो, तर तुम्ही कोण आहात, कृपा करून मला सांगा, तुम्ही देव तर नाही आहे ना, अवतार घेऊन आलेले. तो म्हणतो की हां, हेच मी तुला सांगायला आलो. बोलिये मत्स्य भगवान की जय. तर मग तो त्याला सांगतात की अरे बघ, आजपासून 7 दिवसांनी खूप पाऊस पडायला लागेल, सगळ्या पृथ्वीभर पाणीच पाणी होईल, डोंगरसुद्धा बुडतील, हिमालयापर्यंत पाणी वाढेल, सगळी सृष्टी जलमय होईल. तर तू काय कर, एक मोठं जहाज बनव मजबूत, आणि त्या जहाजामध्ये सगळ्या वनस्पतींची बीजं, सगळे प्राणी पक्ष्यांची एक बीजं आणि सप्तर्षी, जे की ज्ञानांचं निधान आहे, जे की ज्ञाननिधी आहेत, तर त्यांना घे. आणि ती नाव जी आहे होडी, ती वासुकीच्या दोरीने मी तिथे प्रकट होईल, मला एक शिंग असेल, त्या शिंगाला तू बांध.
म्हणजे मी त्या सगळ्या पाण्यामधून वर वर येऊन तुम्हाला वाचवीन आणि त्या पाण्यावर तरंगत 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 असताना तू मला एक एक प्रश्न विचार, मी त्याचं उत्तर देईन. अशा प्रकारे तुला सगळं ज्ञान होईल. तर त्याप्रमाणे ते जे ज्ञान आहे ते मत्स्यपुराण म्हणून प्रसिद्ध होईल. तर ते मत्स्यपुराण आहे. तर ह्याप्रमाणे त्यांनी त्याला सांगितलं, एवं विमोहितस्तेन वदता वल्गु भारती तमाह को भवानस्मान् मत्स्यरूपेण मोहयन् ज्ञातुमिच्छामि रूपं यदर्थं भवता धृतं सप्तमे अद्यतना दूर्ध्वं हन्येत दरिंदमं. तर हे जरा त्याचं सांगतात. जिम्हमीनं नतोस्मी. जिम्ह म्हणजे कपट, म्हणजे खोटं खोटंच माशाचा अवतार ज्याने घेतला आहे, खोटं खोटंच माशाचं रूप ज्याने घेतलं आहे, त्या नारायण भगवानांना नमस्कार असं इथे केलेलं आहे. तर त्याप्रमाणे मग राजाने ताबडतोब 7 दिवसामध्ये सांगितलेलं सगळं केलं. नाव बनवली, सगळ्या वनस्पतींची फळाफुलांची बीजं त्याच्यामध्ये ठेवली, सप्तर्षींना त्याच्यामध्ये ठेवलं आणि त्याच्यानंतर मग पाऊस पडायला लागला. धो 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 हत्तीच्या सोंडांसारख्या धारा, खांबासारख्या मोठ्या मोठ्या धारा, हळूहळू पाणी वाढायला लागलं. सगळी सृष्टी जलमय होऊन गेली. कोणीही जगले नाही, मनुष्य प्राणी वगैरे. हिमालयापर्यंत जेव्हा पाणी वाढलं त्यावेळी ती नौकेमध्ये राजा सगळे सप्तर्षी आणि बीजे वगैरे घेऊन मग ती नौका जिथे तरंगत वर आली तर तिथे मत्स्य भगवान प्रकट झाले. त्यांनी वासुकीच्या दोरीने त्यांना बांधून घेतला आणि मग त्याच्या जलामध्ये विहार करताना त्यांनी प्रश्न विचारले, त्याची उत्तरं. प्रश्न म्हणजेच मत्स्यपुराण निर्माण झाले. तर असा हा मत्स्यावतार इथे झाला आणि तोच राजा सत्यव्रत पुढच्या युगामध्ये मनू झाला. तर अशी ही छोटीशी गोष्ट इथे सांगितलेली आहे. आता हा कुठला अष्टमस्कंद इथे आपला पूर्ण झाला आहे. तर मध्ये आपण एक भजन म्हणते आणि थोड्या मधल्या 1-2 गोष्टी राहिलेल्या आहेत तर त्या सांगून देते तुम्हाला. नंतर मग आपण आरती करूया. तर त्याच्यातलं एक भजन आपण घेऊया इथे. छोटासा बाळकृष्ण चेंडू फळी म्हणजे क्रिकेट त्याचं खेळत आहे यमुनेच्या काठावर. निळं आकाश आहे, निळ्या रंगाची यमुना आहे आणि निळेच घनश्याम सुंदर आहेत. त्यांचे साथीदार सगळे खेळगडी जे आहेत ते पण अतिशय सुंदर देवतांचीच ती रूपं आहेत. तर ते तिथे आलेले आहेत. तर तेच या भजनामध्ये सांगितले. नंद बाबाजी को छैया वाको नाम है कन्हैया, बड़ो गेंद को खेलैया आयो आयो रे कन्हैया, कन्हैया कन्हैया रे. काहे की गेंद है काहे का बल्ला, गेंद में काहे के लागा है छल्ला, कौन ग्वाल ये खेलन आए, खेलता ता थैया ओ भैया कन्हैया 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 रे. नंद बाबाजी को छैया वाको नाम है कन्हैया, कन्हैया कन्हैया रे. रेशम की गेंद है चंदन का बल्ला, गेंद में मोतियन के लागे है छल्ला, सुघड़ मन सुखा खेलन आए, ब्रजबालन के भैया ओ छैया कन्हैया 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 रे. नंद बाबाजी को छैया वाको नाम है कन्हैया, कन्हैया कन्हैया रे. नीली यमुना है नीला गगन है, नीले कन्हैया नीला कदम्ब है, सुघड़ शाम के सुघड़ खेल में, नीला खेल खेलैया ओ भैया कन्हैया 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 रे. नंद बाबाजी को छैया वाको नाम है कन्हैया, कन्हैया कन्हैया रे. बड़ो गेंद को खेलैया आयो आयो रे कन्हैया, कन्हैया कन्हैया रे. कन्हैया कन्हैया रे, कन्हैया कन्हैया रे. बोलिए बाळकृष्ण भगवान की जय. श्री सद्गुरु
सद्गुरुनाथ महाराज की असो. तर एका मधल्या काही स्कंदामध्ये एक गोष्ट येऊन जाते ती म्हणजे च्यवन ऋषींची. तर ते च्यवन ऋषी, तुम्हाला च्यवनप्राश माहिती असेल. हां, तर ते च्यवन ऋषींची ती भागवतातली गोष्ट. तर तिथे असं आहे की एक राजा असतं, शर्याती त्याचं नाव, त्याची मुलगी असते सुकन्या, राजकुमारी. ते एके दिवशी तर ते सगळे राजा, राजकुमार, राजकुमारी, परिवार, सैन्य, मंत्री, सरदार सगळे वनविहाराला जातात. वनविहाराला गेल्या तिकडे तर च्यवन ऋषींचा आश्रम असतो. तर तिकडे ते जाऊन पोहोचतात. आता तिकडे ते उत्सुकतेने ही झाडं, ती पानं, ती फुलं सगळं बघत असतात, लता, वेली. तर तिथे एक वारूळ असं असल्यासारखं दिसतं. ही सुकन्या तिच्या मैत्रिणींबरोबर असते. तर त्या वारुणाच्या मध्ये असे 2 दिव्यांसारखे चमकणारे असे काहीतरी तिला दिसतात. तर वास्तविक काय तिने आवश्यकता नव्हती तिने जे केलं ते करण्याची, पण तरी ती करते. ते एक अशी काडी घेऊन ती त्याच्यामध्ये टोचते. तर तिथून रक्त वाहू लागतं त्या चमकणाऱ्या गोष्टींमध्ये. आणि इकडे काय होतं, राजाचं जे सगळं सैन्य आहे त्यांचं मलमूत्र बद्ध होऊन जातं. बद्ध गोष्ट, ते दोन्ही थांबून जातं, त्यांची पोटं फुगतात. तर राजाला जेव्हा हे कळतं, सगळ्या सैनिकांना असं झालं आहे, राजा एकदम हुशार आणि चांगला असतो, त्याला कळतं की इथे कोणीतरी महान तपस्वी ऋषीमुनी आहेत आणि आमच्याकडून कोणाकडून तरी अपराध झाला आहे, म्हणून ही शिक्षा त्यांना मिळालेली आहे. तर तेव्हा तो ताबडतोब चौकशी करतो की काय झालं, कोणी काय केलं का, इथं तोडजोड काय केली का, विध्वंस. कारण कधीही आपण जिथे असं आश्रमात जातो, मंदिरात जातो, कधीही तिथे कधी कचरा घाण करू नये, तिथली कुठली गोष्ट घेऊन येऊ नये, तिथे कुठली गोष्ट असेल तर तोडू नये, खूप जपून सांभाळून जावं, आपल्याकडून कधी नुकसान होऊ नये आश्रमाचं, याचं अगदी काळजीपूर्वक करावं सगळं. तर ह्याने अशी चौकशी केल्यानंतर ती राजकन्या सांगते, बाबा माझ्याकडून असं झालं, ते तिथे ज्योती होत्या 2, त्याला मी काडीने टोचलं तर रक्त आलं. तर तो म्हटला की हो का, मग आता आपल्याला त्याचा परिणाम पण भोगावाच लागेल. तर मग तो ते वारुळ जे आहे ते दूर करतो. च्यवन ऋषी तिथे तपश्चर्या करत असतात, त्यांचे डोळे जे आहेत असे उघडे ठेवलेले ते चमकत असतात, ते बाहेरून दिसतात. तर ते हे होतात. तर राजा म्हणतो की महाराज खूप मोठी चूक झाली माझी, आता ही जी मुलगी आहे तिलाच मी तुम्हाला अर्पण करतो, आता ती तुमचे डोळे होईल, ती तुमची सेवा करेल, ती तुमच्याबरोबर राहील. तर ह्याप्रमाणे तो तिला त्यांना देतो. ते च्यवन ऋषी वृद्ध असतात. तर ते काही बघत नाही, तो म्हणतो की झालं हे आता करायलाच पाहिजे आपल्याला, ते दिलं. आणि मग ते च्यवन ऋषी प्रसन्न झाल्यावर सगळे सैनिकांचं जे मलमूत्र आहे ते पुन्हा त्याचं विसर्जन चालू होतं. मग राजा सैनिकांसकट परत येतो, सुकन्येला तिकडंच ठेवतो. तर मग पुढे एके दिवशी राजा सहज तिला भेटायला म्हणून असा वनामध्ये जातो. बघतो तर काय, ती एका तरुण माणसाबरोबर बसलेली, तरुण ऋषींबरोबर, तरुण मुनींबरोबर. तर राजाला वाटतं की हे काय हिने केलं. तर तो जाऊन तिला ओरडायला लागतो की हा काय तू आमच्या कुलाला बट्टा लावलास, हा कोण इथे आला तरुण म्हणून. तर तेव्हा ती म्हणते, बाबा थांबा, हेच ते तुमचे जावई आहेत च्यवन ऋषी. तर म्हटलं की कसं काय. तर ते म्हणतात की एके दिवशी आम्ही असे बसलेलो असताना तिथे अश्विनी कुमार आले आणि अश्विनी कुमारांची आम्ही सेवा केली, सगळं केलं, तर ते प्रसन्न झाले आणि ते म्हटले की चला, च्यवन ऋषींना म्हटले चला. मग ते सरोवरात त्यांना स्नान करायला सांगितलं आणि संपूर्ण मंत्र वगैरे दिले. तर ते एकदम उत्साही असे तरुण झाले, युवक झाले चांगले. आणि पण ते तिघही जण सारखेच दिसत होते, अश्विनी कुमार दोघंही आणि ते मुनी. तर माझ्यासमोर आले आणि मुद्दाम माझी परीक्षा घेण्यासाठी तिघही जण इथे उभे राहिले. म्हटलं घे, तुझा पती कुठला आहे तो. तर म्हणजे आता मी कोण घेते का तिघही घेते. तर तेव्हा मी मनोमन त्यांची प्रार्थना केली, देवा. तर ते देवदूत ना, देवांची योनी अश्विनी कुमार. म्हणजे मी तुम्हाला शरण आहे, मला माझेच पती मिळू देत, मला दुसरी कुठली अभिलाषा नाही आहे, तुम्हीच मला मार्गदर्शन करा की कोण आहेत माझे पती. तर अशा प्रकारे ती चांगली पतिव्रता असते. मग ते पण प्रसन्न झाले आणि ते तिला आपला पती जो आहे तो दिला. आणि ते हे च्यवन ऋषी इथे बसलेले आहेत. त्यांचा पूर्ण कायापालट झाला आणि म्हणून आता पण तरुण राहण्यासाठी च्यवनप्राश घेत असतात, आपली शक्ती वाढण्यासाठी घेत असतात. तर ही च्यवन ऋषींची कहाणी एक तिथे मध्ये येऊन गेली.
त्याच्यापासून पण आपल्याला काही काही आपण जसं जसं चिंतन करतो, मनन करतो, आपल्याला गोष्टी समजण्यासारख्या असतात. विनाकारण विध्वंस करू नये कुठे गेल्यानंतर. आणि एकनिष्ठ जे राहतं, आता आजकाल तर खूप खूप गोष्टी अशा आल्या आहेत विचित्र. जशी एक गरीब पत्नी, तशी एक ऑफिस वाईफ म्हणून एक संकल्पना आलेली आहे की एक तिकडे पण बाहेर कामाच्या ठिकाणी, धंद्याच्या ठिकाणी. आणि एकूणच एकनिष्ठा जी आहे की काही कुठल्याही परिस्थितीमध्ये, कुठलाही रोग येवो का गरिबी येवो का काही येवो, साथ जी आहे ती 7 जन्मांची साथ आहे, त्याला प्रश्नच नाही. असं म्हणतात नाही, एक बार डोली आहे तो आरती ही जाएगी. तर ते न करता आजकाल किती घटस्फोट आणि किती फॅमिली हे होतात. तर ते झालं. आता त्यानंतर पुढे आणखीन एक दुसरी गोष्ट येते, ती कुठली सांगणार होते मी तुम्हाला. एक शर्यती आणि हे चवन ऋषींची गोष्ट, च्यवनप्राश ज्याच्यामध्ये म्हटलेले. तर अजूनही पुढे आता 9वा स्कंद आणि 10वा स्कंद येईल, त्याच्यासुद्धा मध्ये मध्ये गोष्टी आहेत. आणि ह्याच्यात पण राहिले, पुन्हाही कधी वेळ मिळाला तर आपल्याला ती घेता येईल. बरं, तुमचा प्रश्न कुठला होता? 1-5 मिनिटाचा असेल तर आपण घेऊया, तयारच असेल तर आपल्या. तोपर्यंत मला आठवली तर गोष्ट सांगते. शुद्ध प्रतिपदा, फाल्गुन शुद्ध प्रतिपदा, द्वादशी वयोव्रत भागवत जे आहे ना आपल्या, तुम्ही दिलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी नंतर मी असं जरूर सुचवेन की तुमचं हे जे मंडळ आहे त्यामध्ये तुम्ही बाकीच्या तर गोष्टी करताच. तर आता हे पूर्ण झालं की एक दिवस घ्या आणि हे भागवत जे आहे ते जमलं तर संस्कृत, नाहीतर केवळ हिंदी असेल बहुतेक. वाचत वाचत हळूहळू दोन्ही स्कंद पूर्ण होतील. एकत्रित काय आहे ते समजेल. कोणी उत्साही असेल तर गोष्टींची नावं थोडक्यात घेऊ शकतात. हां, वैयक्तिक, पण मंडळामध्ये मी सांगते. हां, सगळ्यांचंच जर का झालं तर आणखीन चांगलं आहे. त्याप्रमाणे तुम्ही ते करू शकता अजून. तर ठीक आहे, अजून पुढे बघू आपण, ज्या ज्या गोष्टी आठवतील वेळ मिळेल तसा. एक नामस्मरण करून थांबूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्रीनाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, 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 हे नाथ नारायण वासुदेव. बोलिए श्री कृष्णचंद्र भगवान की जय, श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. पंख बंद करा. अजून एक विचारायचं, माझी स्वप्न पडलेली कधी कधी खरे होतात, सत्यात होतात, पण जेव्हा वाईट स्वप्न पडते ना ते पण खरं, त्याच्यामुळे थोडंसं वाटायला काहीतरी कशामुळे माहीत नाही पडलं सत्य. केशवा जय राधा
लावलं श्यामलवर्णा षडरिपुदमना राधा रमणा तूच हरी आरती करते बहुप्रेमाने भवभय संकट दूर करी दानव दमना भूभय हरणा भक्त रक्षणा अवतरती भक्त काज कल्प द्रुम म्हणून निशिदिन जाती भक्त तुझे अतिविषधर तो काळा फणीवर काळी यमुना जलवासी तत्फणीवरती नृत्य करोनी पोचविले त्या मुक्तीसी कैटभ चाणूर कंसादिक हे शौर्ये वदिले अमित हरी नारद तुंबर काठी सुस्वत वर्णिती लीला बहुत परी अपार महिमा श्रवण करोनी भजती त्यासी मुक्त करी दास तुझा दत्तात्रय नमुनी प्रार्थित ज्ञानासी हरी श्यामलवर्णा षडरिपुदमना राधा रमणा तूच हरी आरती करते बहुप्रेमाने भवभय संकट दूर करी जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले या हरिचरिता आरती करू तुझ भगवंता वेद तरुचे मधुर फळ साधुरसे ते सोज्वळ आत्मा राम मुनी अचळ सेवनी करे जन सफळ महापर्वणी आली अवनी ती अघहरिणी भवजलतरणी ती पतिता आरती कर तुझ भगवंता जेथे व्यासांची वाणी सार्थक हरी गुण गावोनी शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता दे राहता आरती करी तुझ भगवंता गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ती जले कलित विहरे परिहंस चिचेत श्लोक सुकमळे संत विपुळे सेवुनी रमले भान विसरले रसगीता आरती करी तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा मधुरेना कोणासाचा मेवा कविवर संताचा प्राणची कीर्तनकारांचा जणू बोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा घरी अंतरीचा तमहरता आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ हे वदती कामपदी ठेवा माता आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता तत्र सूर्यो भाति न चन्द्रतारकं नेमा विद्युतो भान्ति कुतोऽयमग्निः तमेव भान्तिमनुभाति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाति कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मन्दारमाला कलितालकायै कपालमालाङ्कितशेखराय दिव्याम्बरायै च दिगम्बराय नमः शिवायै च नमः शिवाय कर्पूरनीराजनदीपं समर्पयामि श्री कृष्णचंद्र भगवान की पतित पावन भगवान नाम की जय।
बोलिए भागवत महापुराण की श्री सद्गुरुनाथ महाराज की ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांति 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 हरि ओम श्री गुरुभ्यो नमः हरि ओम श्री कृष्णार्पणमस्तु.